काल आपण अध्याय क्रमांक 18 आणि ओळ क्रमांक 1057 आणि श्लोक चालू केला होता 53 नंबरचा श्लोक सांगतो. त्याच्या अगोदरचं एक वाक्य आपण वाचूया म्हणजे लक्षात येईल आपल्या. याशिवाय जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठी इत्यादी भेद निवारण करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण धारदार तलवार विवेकरूपी मुठीत बळकटपणे घेऊन मग अशा प्रकारे सूर्य जसा अंधारात निशंकपणे शिरतो तशा थाटाने जणू तो साधक मोक्षरूपी विजयश्रीला वर्णारा होण्याकरता जन्ममरणरूपी संसार सागरातून निशंकपणे निघाला आहे असा जातो. कसा जातो? काल जाता जाता त्यांनी सांगितलं, वैराग्याची सोबत घेतो आणि इंद्रिय आपोआपातली जिथं आपल्याला मोक्षाकडे जाताना जे त्रास होणार आहे म्हणजे विषय आपल्याला परत मागे घेणार आहे तिथं मात्र त्याच्याकडे वैराग्यासारखा मित्र असल्यामुळे तिथे तो पार होऊन जातो. आणि मग आता तो संसारात निघाला. तर कसा निघाला? 53 क्रमांकाचा श्लोक आणि 5-6 ओळी वाचले होते आपण. पुन्हा एक वेळ पाठीमागे जाऊ म्हणजे आपल्याला जॉईंट होत आहे. पहा कसा जातो? समरंगात निशंकपणे निघाला आहे असा जातो. कधी निशंकपणे जाऊ? आपण या संसारात वागत असताना जन्म मरणाचा संसारात वागत असताना आपण सहज वागलो पाहिजे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारची आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे. हे मला बाधक होणार आहे का, याच्यामुळे मी गुंतला जाणार आहे का, एवढा बेडरपणे कसं काय जाणार आहे तो. तर त्याचे जी मेन कारणं होती संसाराला येणारी ती त्यांनी काढून टाकली. पहा त्याच्यातलं पहिलं कारण अहंकार. देहादिकाच्या ठिकाणी असलेला जो अहंभाव त्याला काम रागाधिक प्रयुक्त सामर्थ्याला मदाला पहिला जो अहंकार, त्याच्यानंतर बल काम रागादी प्रतियुक्त. कोणती गोष्ट आवडते तिला प्राप्त करावे, नाही आवडत तिच्याबद्दल द्वेष, तो दर्प. त्याच्यानंतर तिसरा जो आहे काम, त्याच्यानंतर चौथा क्रोध, त्याच्यानंतर परिग्रह आणि विमुच्य म्हणजे परिग्रह धारण करणारा किंवा धर्माचरण यांनाही आवश्यक असलेला परिग्रहाला टाकून ममत्व माझेपणा सोडून ममत्व रहित झालेला, त्यामुळे शांत अतिशय शांत असा ब्रह्मभूयान म्हणजे ब्रह्म बनण्यास समर्थ होतो. तो ब्रह्म होतो. कसा तो एवढा डेअरिंग त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि कधी तो बनतो? ह्या दोन्ही गोष्टी इथे सांगितल्या. काल जाता जाता पहिला आपल्याला सांगितलं अहंकार. अशा थाटाने जात असतात तेथे त्याला अडवण्याकरता आलेले जे दोषरूपी वैरी त्यांना त्याने मारले. त्यापैकी पहिला मुख्य वैरी म्हणजे देह अहंकार हा होईल. पहिला देह अहंकार गेला पाहिजे. तो जो अहंकार मनुष्याला नुसते मारून सोडित नाही. आपण म्हणतो एक मनुष्य मेला म्हणजे संपला. नाही, मेला तरी तो पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो. असा जो अहंकार मनुष्याला नुसते मारून सोडित नाही तर पुन्हा उत्पन्न करतो व जन्माला घालून सुखाने जगू देत नाही तर पुन्हा मारतो. फक्त जीवाला देहाच्या सापळ्यात घालून नेहमी कुचंबित ठेवतो. आता बल सांगितला होता अर्जुना. त्या अहंकाराने राहण्याचे ठिकाण म्हणजे हा देहरूपी किल्ला होय. तो फोडून साधकाने हस्तगत करून घेतला. म्हणजे काय केलं? कंसात देह अहंकाराचा विचाराने बाद निराश केला. म्हणजे मी देह नाही हे त्याने डोक्यात फिट घेतलं. मी जो आहे तो चैतन्य. तसाच राग सामर्थ्य बल हा जो दुसरा वैरी त्याचाही नाश करतो. जो विषय भोगाच्या बलरूपी शत्रू विषयाचे नाव ऐकल्याबरोबर चौपटीपेक्षा अधिक वाढतो व सर्व जगाला विषयावर इतर वस्तूचे भान राहू देत नाही. बल असा आहे का तो काय करतो? विषयाकडे जीवाला पळत नेतो, फरफटत नेतो आणि तो एकदा का अंतकरणात निर्माण झाला तो कोणाच्याने आवरत नाही. त्यामुळे जणू मृत अवस्था प्राप्त होते. तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषयाचा केवळ आघात डोहा असून सर्व दोषाचा राजा आहे. तरी पण त्याला ध्यानरूपी खडगाचा घाव कसा सहन होणार? असं त्याचं तीव्रतन ध्यान आहे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. त्याच्या पुढे हे काय टिकणार आहे? त्या घावात पहिल्याच घावामध्ये तो खलास झाला. कोण? बल. आता दर्प आणि प्रिय विषयाची प्राप्ती ही की ज्या सुखाची अभिव्यक्ती करते त्यात विषयानंदाचा जो अंगावर खोळ घालतो म्हणजे जीवाच्या यथार्थ आत्मस्वरूपाला आच्छादन करतो दर्प आणि नको ते सुख दाखवतो. खोट्या सुखाची आशा दाखवून पळवत होतो आणि मूळचा जो आत्मानंदाने परिपूर्ण आहे त्याच्यावर काय करतो? आवरण आणतो. त्याचं नाव दर्प. जीवाच्या यथार्थ आत्मस्वरूपाला आच्छादन करतो व गर्जनाही करतो व सन्मार्गाविषयी भूल पाडून चुकवतो व अधर्मात्मक रानात घालून नरकाधिक रूपी वाघाच्या तावडीत अचूक नेऊन घालतो
असा जो विश्वासघाती दर्परूपी शत्रू त्यास त्यांनी मारून टाकले. आता काम राहील. आता काम काल इथपर्यंत आपण आलेलो होतो. आणि आहा ज्या कामाला भिवून तापसी लोकांचा थरकाप होतो, चांगल्या चांगल्याला तिथं गाळण ओढती, तो क्रोधासारखा भयंकर दोष हा ज्या कामाच्या परिपाक आहे. म्हणजे जिथं काम आहे तिथं काय आहे? क्रोध आहे. म्हणून काम आहे तिथं, कामाच्या तिथं बऱ्याच जणांची दांडी उडते. आणि ते तिथं जर काम आहे तर त्याच्याबरोबर क्रोध आहे. आणि काम गेला का क्रोध सुद्धा त्याचं बिघाड घेऊन जातो. क्रोधासारखा भयंकर दोष हा ज्या कामाचा परिपाक आहे. आणि कामाचे जो लाड पुरवावे तो काम अपूर्ण राहतो, म्हणजे अधिकच वाढतो. तसे ज्या कामाचे स्वरूप आहे तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले, म्हणजे निपटून नाहीसा केला. सर्व विषयावरची प्रीती गेली. आणि ज्या अर्थी काम गेला त्या अर्थी आता क्रोध सांगतात, क्रोधाची आपोआप तीच वाट होती. तो त्याच्याबरोबर कामच नाही ते क्रोधच कैसा, मग ते कैसे भांडण रे. ज्या अर्थी अवघी आनंदाची सृष्टी झाली, कामच नाही ते क्रोधच कैसा, मग ते कैसे भांडण रे. म्हणजे भांडण राहणार नाही. मग रामगड्याची आवडी, मग हनुमंताला का राग आला होता? का हनुमंताने रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेनेरे. म्हणजे काम संपला का त्याच्या सापेक्ष असणारा, त्याच्या बरोबर असणारा क्रोधही त्याचं बिराड घेऊन जातो. आपोआप तीच वाट होते असे समज. क्रोधाची आपोआप तीच वाट होते. इथपर्यंत काल आपण आलो होतो. झाडाचे मूळ तोडून टाकले म्हणजे त्याच्या फांद्यांचा जसा नाश आपोआप होतो, तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचाही नाश सहजच होतो. म्हणून जेव्हा कामरूपी शत्रू मारला गेला तेव्हा क्रोधाची येणे जाणे सहज संपते. परिग्रह आता आणि राजा जसा आपला खोडा ज्याला गुन्हेगाराच्या पायात घालावायचा असेल त्याच्याही डोक्यावर देऊन तो प्रतिज्ञेने वाहावास लावतो, तसा जो परिग्रह भोग देऊन मनुष्याच्या मनात विषय संग्रहाची तीव्र इच्छा उत्पन्न करतो. किती काय काय गोष्टी आपल्याकडे घरात पडून येत. जसं मागच्या वेळेला मी सांगितलं अरुणबाबाच्या घरात लाकडाची शिडी पडून येईल. आता याचा अर्थ अरुणबाबाची सांगतो, याचा अर्थ आपल्या घरात नाही असं नाही. ज्याने त्याने आपली घरं चेक करायची. आता ती लाकडाची घरी ती शिडी कधी त्याच्या कामाची यायची नाही, कारण त्याच्यानंतर त्याने लोखंडाची केली, त्याच्यानंतर दुसरी कसली म्हणजे कडप्प्याची केली, तरी लाकडाची ठेवली. का उडं वैकुंठाला शिडी लावून जाणार आहे काय माहिती, कोणाच्या कामाला येणार नाही असा परिग्रह. किंवा आपल्या गावाकडे खिरपाळ ठेवतात, गावाला वरती माळा असतो, काही कामाचं नाही ना देवर टाकून, काही कामाचं नाही ना देवर टाक, असा जो परिग्रह, तो परिग्रह याच्या जीवनातून संपला. कोणता परिग्रह? धर्माला अनुकूल असणारा जो परिग्रह. वैराग्यशीलाचे नाव ऐकल्याबरोबर त्याचा पराजय करण्याकरता प्रतिज्ञेप्रमाणे अभिमानाने माल हालून त्या वैराग्यशील पुरुषाच्या डोक्यावर आपले खोगीर देऊन अंगात संचार करून अवगुण उत्पन्न करतो. जो वैराग्य जे निस्पृह झालेले, संसाराला लात मारली, ते मठाधिपती झाले. आणि मग त्यांच्या डोक्यावर तो म्हणतो या बाबाला तर पक्का नाग होतो म्हणून, तिकडचं सोडलं पण इकडचं डोक्यावर होऊन जातो. माझ्या आश्रमात याला येऊनच नाही द्यायचं, ही माझ्या आश्रमाची झाडं, ही माझी लायब्ररी, हे सगळं माझं आणि त्याच्यामुळे तो गुंतला जातो त्याच्या व करतो. हे माझी अशा अभिमानाची काठी जीवाकडून घेवितो, विषयासक्तीत गुंतवतो. ज्या परिग्रहरूपी शत्रूने हा माझा मठ क्लिअरच करून टाकलं मौली, हा माझा मठ, हे माझे शिष्य. ऐकतो की नाही आपण? ज्ञानेश्वरी वाचत नाही ना तोपर्यंत यांच्या दुकानदाऱ्या चालू राहणार. जोपर्यंत आपण ऐकतो माझी गाडी तिथे आहे, माझा आश्रम तिथे, सांगायचं बाबा ओनर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा, है की नाही. हा माझा मठ, हे माझे शिष्य. असा जर कोणता बाबा म्हणत असेल माझे 5000 शिष्य आहे, समजायचं बाबा भी आज गफले में क्यों गफलत में पडा. हे माझे शिष्य, हे माझे ग्रंथ आहेत इत्यादी चिन्हाच्या निमित्ताने वैराग्यशील निसंग पुरुषासही संगरूपी पाशात घातले आहे. जो परिग्रह वैराग्यशील पुरुष प्रथम कुटुंबाधिक संसाराचा त्याग करून वनात जातो. साधे ते हे जे आज गुंतलेले साधे नाही, ते खरोखर खूप सज्जन होते, पण परिग्रहाने त्यांना गुंतवलं. त्यांनी सगळं टाकून दिलं. ब्रह्मचारी, बायकांना पोरं घरदार काहीच नाही, तरी सुद्धा त्याला गुंतवलं. बघा ही बहुरंगी माया बहुविखुरली, ती कोणाला गपल्यात आणतील. तर ज्याचं खरंच पुण्य असेल आणि खरोखर संतांचा ज्याच्यावर आशीर्वाद आहे तोच मायाच्या तडाख्यात सापडू शकत नाही, नाही तर सगळे सापडणार. जो परिग्रह वैराग्यशील पुरुष प्रथम कुटुंबाधिक संसाराचा त्याग करून वनात जातो, म्हणून घरातील कुटुंब रूपाने संपतो. परंतु जो परिग्रह त्याग करून तेथील वन्य पदार्थावरील ममत्वाच्या रूपाने अवतीर्ण होतो,
सारांश अगदी शरीराने उघडा असला तरी त्यालाही जो आपल्या पाशात गुंतवण्यासाठी लागला आहे, असा जिंकण्यास अति कठीण शत्रू तो परिग्रह त्याचा साधक वैराग्याच्या बळाने ठाव ठिकाणा नाहीसा करून तो साधक पुरुष संसार जिंकल्याचा आनंद उपभोगतो. तिथं गुंतत नाही तो. हे एवढे गुंतले तिथं तो गुंतत नाही. निर्मम अशा स्थितीत त्याच्या भेटीला अभिमानाधिक ज्ञानगुणांचे समुदाय हे सामोरे येतात. असं म्हटलं की लगेच उठायचं असतं. मी 4 वेळा म्हणायचं, म्हणजे मला आता कळालं बरं का ती लाल कपडे घातलेली माणसं कशासाठी. ते काम मलाच करावं लागतं. लाल कपडेवाल्यांचं. लाल कपडेवाली कशासाठी असतात? डिस्टर्ब होणार नाही त्याच्यासाठी काय. पण मी जी वाचता सांगायचं इकडं तिकडं तिकडं, मग तो लाल कपड्यावाल्याच्या ऐवजी तो उठणार आणि पळणार. पावर किती अलर्ट पाहिजे आपण. किती मला कुठून आवाजच नाही आला. मला तुमच्या आवाजाशिवाय आवाज येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करता तेच मला कळलं. निर्मम अशा स्थितीत त्याच्या भेटीला अभिमानाधिक ज्ञानगुणाचे समुदाय हेच सामोरे येतात. म्हणजे तेच कोणी मोक्षरूपी देशाचे जणू मांडलिक राजे त्याच्यापाशी येतात. कोण कोण येतात पाहिजे? सगळ्या गोष्टी त्याच्याकडं. ज्ञानगुणाचे समुदाय म्हणजे ज्ञानाला गरजवंत आहेत असे ऑटोमॅटिक त्याच्याकडे येत राहतात. तेव्हा यथार्थ ब्रह्माऐक्य ज्ञान हेच कोणी एक सार्वभौम राज्य त्या साधकाला अर्पण करून ते सद्गुण आपण स्वतःचे परिवार होऊन राहतात. प्रवृत्तीरूपी राज्यमार्गाने त्याची स्वारी चालली असता जागृताधिक निरनिराळ्या 3 अवस्थारूपी तरुण स्त्रिया येऊन त्याच्यावर पदोपदी आपापल्या सुखाचे लिंबोलून उतरून टाकीत आहेत. त्या सार्वभौम राजापुढे विवेकरूपी चोपदार आला का लगेच? त्या सार्वभौम राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार हा बोधरूपी सोन्याची काठी हातात घेऊन तत्वारा दृश्य पदार्थाची गर्दी दूर करीत चालतो आणि योग्य भूमिका या जणू काय हातात आरत्या घेऊन त्यास ओवाळायला येतात. त्या आरत्यांनी ओवाळायची लय अपेक्षा आहे ना त्यांना. म्हणा ह्या आरत्या ओवाळायला आल्या पाहिजे तुम्हाला. काय वाटते? याच्यासाठी तो ठेवलेला असतो बरं का लाल कपडे घातलेला माणूस. आणि त्याच्या हातातली काठी ना ती कीर्तनकाराचा सुद्धा आवाज बंद करू शकते. विनेकराचा सुद्धा आवाज बंद करू शकतो. तेवढा अधिकार आहे चोपदाराला. कारण तो चोपदार कसा आहे? विवेकरूपी चोपदार आहे. त्याला सारासार निवड करण्याची बोधरूपी सोन्याची काठी आहे त्याच्या हातात. यांच्या हातात दिलाय बांबू. नसलं काय तर म्हाताऱ्याची काठी आणून देतील. नाटकीपणाचा आहे नुसता परमार्थ चाललेला. कशासाठी काय त्याचं काहीच खबर बात नाही. करायचं सगळं करतात म्हणून आपण करायचं. त्या सार्वभौम राजापुढे विवेकरूपी चोपदार हा बोधरूपी सोन्याची काठी हातात घेऊन तद्वारा ती काठी आहे ना, जर कीर्तनाला आडी अडचण व्हायला लागली तर त्या लोकांना म्हणतो तसं आत्मस्वरूपाच्या घराकडे जीव जात असताना हे दृश्य जगत त्याला दाटी करतं, अडचण करतं, तिकडे जाऊच देत नाही. तेव्हा तो काठीने त्यांना बाजूला करतो. हे दृश्य पदार्थ बाजूला, हे नाही ते नाही ते नाही, आणि त्याच्या पुढे रस्ता मोकळा करून देतो. दृश्य पदार्थाची गर्दी दूर करीत चालतो आणि योग्य भूमिका हा जणू काय हातात आरत्या घेऊन त्यास ओवाळायला येतात. म्हणजे जे गरजेचे आहे तेच त्याच्याकडून होणार. तेव्हा त्या प्रसंगी रिद्धिसिद्धीचे अनेक समुदाय मिळून येतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीच्या योगाने तो स्वतः जणू नाहतच असतो. रिद्धी सिद्धी द्वारी कामारी ती दासी कर जोडून तिष्ठती या वैष्णवांच्या घरी. अजून असा एखादा वैष्णव नाही. जर का वैष्णवाच्या घरी जर ह्या आल्या तर त्यांना का वैष्णव गप्प बसून नाही द्यायचा. सारखा कामाला पिटालीच जाईल. मला गाडी, बायकोला गाडी, पोराला गाडी, जमीन, घोडं, गाडी, चांगले सगळं त्याच्या पाठीमागं लागेल. अशा प्रकारे ब्रह्मऐक्यासारखे स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जवळ येते तो त्या त्रैलोक्य आनंदाने भरून टाकीत असल्याचे दिसते. आता वैराग्य बी हळूहळू निघून जाईल बघा. त्यावेळी अर्जुन हा अमुक एक आपला वैरी आहे आणि हा आपला मित्र आहे असे म्हणावा. त्यास समानता झाल्यामुळे द्वैताचे उरतच नाही. आपल्याला असं वाटलं पाहिजे आपला कोणी दुश्मन नाही असला पाहिजे, आहेच नाही कोणी, अशी भूमिका झाली पाहिजे. इतकेच नव्हे तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल इतके सुद्धा द्वैत किंवा दुसरे असे काही त्याच्या समोर येतच नाही. कारण तो अद्वितीय ब्रह्मस्वरूप झालेला असतो. हे बघ अर्जुना, त्याने आपल्या त्या एकसत्तेने सर्व विश्व व्यापून ममतेचा मळ लागू न देता माझे असे म्हणण्यास कोठेही अवकाश नसल्यामुळे सहजच ममत्वास त्यागिले. आता त्या अभंगाचं विश्लेषण चाललंय. कोणत्या आठवतं का अभंग? हा, या नावे अद्वैत. त्याच्या सुरुवात काय पुढची? लागू नेदी मळ ममतेचा. त्या
त्या अभंगाचं वर्णन चालू आहे. आता शांत. याप्रमाणे सर्व अहंकाराधिक रिपुवर्ग जिंकून व हे सर्व जगत आपणच आहोत असे समजल्यामुळे राजयोगरूपी घोड्याची धाव आपोआप बंद होते. आता कुठं पळापळी, आता थांबली. आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखले. आता स्थिर झाला. आणि मग अंगाचे वैराग्याचे बळकट कवच चिलखत घातले होते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करून ठेवतो. म्हणजे काढूनच ठेवतो. युद्ध संपल्यानंतर कशाला वैराग्य पाहिजे. आणखी ध्यान खडगाच्या योगी ज्याचा नाश करावा असे जे द्वैत तेही त्याच्या पुढे काहीच उरले नसल्यामुळे ते ध्यान खडग धारण करणाऱ्या वृत्तीचाही हात आसुडतो व उगारलेले शस्त्र मागे घेतो. म्हणजे ध्यान सुद्धा करायचा विषय संपला. आता ध्यान कोणाचं करणार? द्वैतच राहिलं नाही तर ध्यान कशाचं करणार? म्हणजे ध्यानाची डायरेक्ट पुढे वाक्यच टाकलं. म्हणजे ध्यानाची जरूर राहत नाही. सांगा, हा परिपूर्णतेचा ढेकर आहे. एकदा जेवला बस झालं ना, आता बस झालं म्हणतो की नाही माणूस? तसं कुठपर्यंत भजन करायचं? कुठपर्यंत करायचं भजन? मरेपर्यंत करायचं. कर तू मरेपर्यंत कर. मरेपर्यंत जेवायचं, मरेपर्यंत संसार करायचा, पळायचं. भजन सुद्धा एक दिवशी थांबलं पाहिजे. कधी थांबलं? ती प्रक्रिया शिकवली नाही ना आम्हाला. आम्हाला नुसते टाळ कुटायचे आणि इकडं तिकडं पळायचे. म्हणजे आपण टाळ कुटत नाही का? आपण मी कुटतोय, पण त्याला किती महत्व द्यायचं हे कळालं पाहिजे. आपण आता भजनासाठी रंगलो नाही पाहिजे भजनामध्ये, बरं का? भजनामध्ये मशगूल नाही झालो पाहिजे. लागला टाळ वाजायला का चालला तिकडं, असं नाही झालं पाहिजे. जे करणीय आहे आपल्याला ते आपणच केलं पाहिजे. आणि जे गरजेचं नाही त्याच्याकडं भजन योग्य आहे, पण ज्या वेळेला जे गरजेचं आहे त्यावेळेला तेच केलं पाहिजे. कोणत्या गोष्टीला कोणत्याही विषयापेक्षा जास्त महत्व एक ईश्वर सोडून बाकीची ही बी साधनच आहे. साधनामध्ये गुंतून मेले. पहा, ध्यान करण्याची जरूर राहत नाही. जसे एखादे खरे रसायन आपले काम पुरे रोगाचा नाश करून आपणही शिल्लक राहत नाही, तशी त्या ध्यानाची स्थिती होते. किंवा जेथे पोहोचावायचे तेथे मुक्काम ठिकाण पाहिल्याबरोबर जसे धावणारे पाय मंदावत जातात तसे ब्रह्मप्राप्ती जवळ आली असे समजल्यावर अभ्यासही आपोआप बळ टाकीत असतो. म्हणजे अभ्यासही मंदावतो. आता आम्ही पहिलेच मंदावलेले, अभ्यास कधी मंदावणार? आम्ही केलाच कुठं? आम्ही पहिलेच मंदावलेले. प्राप्त जवळ गेल्यानंतर जसं आपण आपल्या घराजवळ गेलो की किती स्थिर होतो. गाडीला शेवट भाडं भटवडीचं भेटत नाही तोपर्यंत धावपळ. भटवडीत भाडं घेऊन आला का घरी जायला किती वेळ लागतो आपल्याला? सूर्यवंशी नाही आले ना? आले. किती वाजता जातात घरी? 10 वाजता. गाडी 8लाच बंद करतात आणि 7 वाजल्यापासून पळापळी. आता गेलेच हाके रे घरी. गाडी बंद केली म्हणजे घरी गेलेच हाके रे. तसं इथं मोक्ष आता हासील झाला. आता कुठं पळायचंय? बस झालं. आता बळ टाकीत असतो. बरोबर अभ्यासही करायला सुरुवात केला ना, आता अभ्यास पूर्ण झाल्याचं लक्षण. गंगा समुद्राला मिळालं. किती उदाहरणं दिली. चालता रस्ता चालताना घरजवळ आले पाय आपोआप थांबतात. आपण गावाला जाताना नगर गाडी पकडली. आता नगर आल्यावर उतराव नाही विंडो सीट आहे, चांगला ड्रायव्हर आहे, चांगली गाडी, मग राह बसून आणि ये घर फिरून परत. मग गंगा समुद्राला मिळावर आपल्या वाहण्याचा वेग जसा टाकते किंवा कामिनी स्त्री आपल्या पतीपाशी जशी स्थिर शांत होती, अथवा केळीला फळाचे घड आले म्हणजे तिची वाढ खुंटते किंवा गाव येतात ज्याप्रमाणे मार्गही वळतो संपतो, त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात्कारात्मक हे अनुभूती समीप आली असे दृष्टीस पडतात. तो साधक साधनरूपी हत्तारी हातातून हळूच खाली ठेवतो. अजूनही चांगल्या कीर्तन करावाला याची खबर नाही बरं का. कसले बाबा झाले तर राम झाले. पूर्ण झाल्याचा निश्चय सांगितला 18व्या अध्यायामध्ये. मंदिराला जसा कळस झाला म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं, तसं जन्माला आलो त्याचं फळ मिळालं. मी ईश्वर तत्व प्राप्त झालो, मला आता अनुभूती आली, मी ब्रह्मरूप झालो. तर हे शहाणे सांगायला एवढं सोपं आहे का? ब्रह्म अनुभूती आहे ना. मग आम्ही एवढे दिवस काय केले ते तुमचाच तपास करा. तुम्ही काय केलं मग? काम न धाम उगत रिकामं नावीन भीतीला. तुमड्याला बी तसलाच प्रकार आहे. कळायला पाहिजे ना. जाणत्याला तर कळावं नाही. म्हणजे साधकांनी आवश्यकता म्हणजे साधनाची आवश्यकताच राहत नाही. साधनाची नाही आटाआटी संपलं. काय तुकाराम महाराज बा हेच प्रमाण तुकाराम महाराजांच्या काकड्यात आहे. आपल्या तुकाराम महाराज कोणाचं काय माहिती, पण काकड्यात आहे. अहम सोहम कोहम मुळ्या सांडी उपाधी. संपलं. ज्याच्यासाठी जे केलं होतं ते संपलं. अर्जुना, ब्रह्माशी त्याची ऐक्य होण्याची वेळ येते तेव्हा त्याचे सर्व उपाय हळूहळू मागे परतू लागतात.
संपलं काय? एक दिवशी जे मांडलेलं दुकान, सांगा बरं, कंपनीच्या वेळेला माणूस कामाला लागणार, टाटाचा कॉल आलाय मला, टाटाचा कॉल आलाय, किती सांगतो. आणि टाटामध्ये जॉईंट पण होतो, पण रिटायरमेंटच्या अगोदर मी 2-3 वर्ष अगोदर सांगायला सुरुवात करतो. काय झालं, आता 2च वर्ष राहिले, पण तुला विचारलं कोणी होतं? नाही, झालं आता 2च वर्ष राहिलं. आता 2च वर्ष राहिले काय? कारण त्याला आता सुटायचा आनंद, त्याला कळलं आपला शेवटचा टप्पा आता आपण गाठलेला आहे. वैराग्यरूपी गोंधळीत लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाची जी वृद्धपण अथवा योगरूपी फलाची जी परिपक्व दशा, अशी जी शांती ती अर्जुना त्याच्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण प्राप्त होते. काय? वैराग्यरूपी गोंधळीत लग्नाची वेळ. लग्न लावताना जशी गोंधळी पाहिजे तसं वैराग्य पाहिजे होतं ना ईश्वर प्राप्तीसाठी, ते झालं. आता दुसरं काय सांगितलं? ज्ञानरूपी अभ्यासाची वृद्धपण, परिपूर्णता, हा झाली ना, झाली. आता योगरूपी फलाची जी परिपक्व दशा ती कधी असेल ने पैसे आम्हा केले पांडुरंगे. हा कृतार्थ. असं बोलायचं नाही, बरोबर आहे, असं बोलायचं नाही. जे झालं नाही त्यांनी नाही बोलायचं, ज्यांनी झालं त्यांनी बोलायचं. अशी जी शांती ती अर्जुना त्याच्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण प्राप्त होते तेव्हा तो पुरुष ब्रह्मरूप होण्यास योग्य अधिकारी होतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीच्या दिवशी जितका चंद्राच्या कलेत उन्नीपणा असतो किंवा सोन्यातील 16 आणे पूर्ण, कसापेक्षा 15 आणि कसा जितकी कमतरता असते, बस तेवढीच थोडासा राहिला आता बस. किंवा सागरात वेगाने जे पाणी जात असते व तसा गंगेत प्रवेश केल्यावरही तिचा तो वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो तेथपर्यंत ते गंगेचे स्वरूप आहे व जेथे तो वेग थांबतो ते स्थिर पाणी म्हणजे समुद्राचे स्वरूप होय. गंगा मिळतच असते, समुद्राला मिळत येताना दिसते, इकडे मिळत असते आणि जिथं मिळली ना ती आता काय झाली? सागर रूप झाली. तसे शुद्ध ब्रह्म व ब्रह्मरूप होणारी देहधारी जीवन मुक्त यात अंतर असते. बस तेवढंच. गंगा जवळ आली आणि मिळत असते इथंच त्या स्पॉटला, म्हणजे मोक्ष रेखेला, त्या रेषेवर, बॉर्डरवर त्यांची गाठ झाली. कारण ब्रह्म होण्या वाचून मूळचे ब्रह्मरूप आहोत. पुढे गेले. तसे शुद्ध ब्रह्म व ब्रह्मरूप होणारी देहधारी जीवन मुक्त यात अंतर असते. ते अंतर शांतीच्या योग्य त्याच्या दृष्टीने लगेच नाहीसे होते. तो ब्रह्मच होतो. ती गंगा स्पॉटला एकदम जवळ आली ना. आता समजा इथे गंगा आणि इथेच समुद्र आहे, इथपर्यंत पळत आली, बस आता इथे म्हणले आता मी मिळाले कोण म्हणतंय? शुद्ध ब्रह्मरूप होणारी देहधारी जीवन मुक्त अवस्था ती गंगा. आणि जीव ब्रह्म याच्यात जेवढंच अंतर आहे तेवढंच नंतर एवढं म्हणते मी मिळणार म्हणता मिळाली. कारण ब्रह्म होण्या वाचून आपण मूळचेच ब्रह्मरूप आहोत असे जे त्याच्या प्रतीला आलेले असते. बाबांनी केलं नाही, आपण पहिलेच होतो हे त्याला हीच त्याची ब्रह्मरूप होण्याची योग्यता, पात्रता आहे असे तू समज. अर्जुना, तो ब्रह्मभावाच्या योग्यतेस पावलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर सहज बसतो आणि अग्नीच्या उष्णतेमुळे स्वयंपाक तयार होतो. त्या अग्नीची त्या स्वयंपाकामधील असह्य उष्णता जेव्हा नाहीशी होते तेव्हा जसे ते अन्न तृप्ती समाधानकारक होते. अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये वर्षाकाल दररोज येणारी भरती व आवटी ही गंगेची लगबग गंगेला सोडते तेव्हा गंगा स्थिर होते. किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांगे मृदुंग तंबोरा वगैरे मागाहून बंद पडतात. त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीविषयी प्रयत्न करते वेळी जे वैराग्याधिक साधनाचे श्रम केले होते त्याचीही ज्या प्रसन्न स्थितीच्या ठिकाणी ऐक्यता, शांतता होऊन जाते. वैराग्य सुद्धा संपलं म्हणजे श्रमाची ही आठवण राहत नाही. अशा स्थितीतच आत्मवत प्रसन्नता अशा नावाने प्रसिद्ध आहे. अर्जुना, ही स्थिती भोगण्यास तोच पुरुष योग्य आहे. वाक्य लक्षात ठेवा. जे म्हणतात ना हे सोपं नाही, आम्हाला नाही मिळालं, अरे तोच पुरुष योग्य आहे जो तेव्हा ती स्थिती भोगण्यास तोच पुरुष योग्य आहे ज्यांनी मागची साधनं करीत आलाय. काय? प्रथम महावाक्याचा उपदेश झाला, त्याला वैराग्य जॉईन केलं, साधना केली, बळकट मनगट मजबूत केलं वैराग्य रूपी शत्रूवर तलवार चालवण्यासाठी. असा जो पुरुष आहे तोच योग्य आहे. तेव्हा ऐक्य भावाचे भरती आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता हर्ष विषाद व्हावा अथवा काही प्राप्त व्हावे त्यासाठी इच्छा करावी, या दोन्ही गोष्टी आपोआप संपतात. जी ही द्वंद्वाधिक दुरावली, ज्याने दुरावलेली असं आहे का सेवा करायला? कोण पुण्य त्यांचा होईल सेवक? आता तो बी शिल्लक नाही राहिला, कारण सगळं एक झालं ना. तरी सुद्धा कसं काय करावं? ऐसे वर्ममच दावी नारायणा. तर
बाबाच समजून पुढे आपण जे जे जग भेटेल त्यांची आपण समजायचं बाबाचे त्यांची सेवा करत जायचं. त्यांची सेवा म्हणजे काय, त्यांना जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या पुरवत जायच्या. कसल्या, खायच्या प्यायच्या, मग कोणत्या, आत्मज्ञानाच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तुम्हाला ज्या माहिती त्या सांगत जायच्या. जसा सूर्य उगवल्याबरोबर सर्व नक्षत्रात त्याच्या अंके तेजास लोकतो, त्याप्रमाणे अर्जुन आत्मप्रभा म्हणजे आत्मानुभूती अभिव्यक्त झाली असता जिकडे पाहिल तिकडे प्राणीमात्राविषयीचा भेदभाव मोडत मोडत नाहीसा होऊन स्वरूप दृष्ट्या अभेद दृष्टीने तो पाहतो. त्याला द्वैत दिसतच नाही. बोधी बोधले बोधता नये ऐसे झाले, एका जनार्दनी माझे मी पण हरवतो. बोधी बोधता, बोधी बोधले बोधता, बोधे बोधिले बोधता नये ऐसे झाले, नाही आयुष्य झाले म्हणजे त्रिपुटी संपली. एका जनार्दनी माझे मी पण हरवतो. एका जनार्दनी माझे मी पण हरवले. ज्याचा मी गेला ना, लाटेचा मी पण संपला का लाट कोण होणार बरं. ती पहिली होती का नव्हती, फक्त मी पणामुळे वेगळी झाली होती ना, म्हणून मी तू पण हरी जाऊ दे असं म्हणत राहायचं आयुष्यभर. ते कधी जायचं नाही, तसं आपल्याला पास व्हायचंच नाही, नुसतं म्हणत राहायचं. पाठीवर पाहिलेली अक्षरे जशी हाताने पुसता येतात तसे या त्याच्या दृष्टीने सर्व उपाधी संबंधित कल्पित अनेक प्रकारचे भेद ध्वज नाहीसं होते. एवढं सोपं होतं त्याला. पाठीवर वाघ काढला, सिंह काढला आणि ते हाताने पुसून टाकले. तसं हे कल्पित जग, याच्या डोक्यात कल्पना होती, त्यांनी वाघ काढला ना पाठीवर, सिंह काढला ना, हत्ती काढला ना, आता त्यांनीच पुसून टाकला. तसं हे कल्पनेमुळे ते झालं होते वाघ हत्ती, नाही तर खरी काय होती, पाठीच होती. तसं हे कल्पित जग सहज पुसून टाकल्यासारखं तो बाजूला करतो. त्यायोगी अन्यथा विपरीत ज्ञानामुळे जागृती व स्वप्न ज्या दोन अवस्था प्रचितीत होत्या, कोणत्या ज्ञानामुळे, जागृती स्वप्न, त्या दोन्ही अवस्था अव्यक्तात अज्ञानामध्ये लीन होतात. मग अन्यथा ज्ञानाला कारण जे अज्ञान तेही जसजसा आत्मबोध वाढत जाईल तसतसे झिजता नाहीसे होते. पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्णतः नाहीसे होते. ऐक, जशी भोजनास आरंभ केला असता प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाते व मग शेवटच्या ग्रासाने तृप्ती झाली त्यावेळी ती भूक अगदी नाहीशीच होते. अथवा चालण्याचा वेग क्रमाने जसा वाढत जातो तसतशी वाटही कमी होता होता मग मुक्कामास पोहोचल्यावर ती वाट संपूर्णतः संपते. किंवा जो हळूहळू जागृतीचा उदय होत जातो तो झोप कमी कमी होते व मग पूर्ण जागे झाले म्हणजे निद्रा ही स्वरूपाने संपूर्णता नाहीशी होती. अथवा हे दृष्टांत राहू दे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व लाभते, सर्व कला प्राप्त होतात व जेव्हा चंद्राची वाढ खुंटते तेव्हा शुक्ल पक्ष निश्शेषतया नाहीसा होतो. त्याप्रमाणे सर्व बोध्यास दृश्यास ग्रास नाहीसे करणारे जे ज्ञान ते बोधाने समोरील अज्ञान कार्य व अज्ञान बाधित झाल्यामुळे जेव्हा त्या ज्ञानानेच द्रष्ट मात्र जो मी त्या माझ्या समस्वरूपाशी ऐकतेने येते तेव्हा अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञान ही अधिष्ठान रूप होते. अर्थात अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञान आपल्याला जे बाबांनी दिलेलं ज्ञान ते सुद्धा त्याच्यात एक होऊन जातं. तत्पूर्वी अबोध म्हणजे अज्ञान समूळ नाहीसे होते. त्यावेळेला ज्यावेळेला ते ज्ञान बी संपलं जातं, मिळालेलं वृत्ती ज्ञान, त्याच्याच बरोबर अबोध म्हणजे बोध नव्हता ते बी संपलं, म्हणजे अबोध बी गेला आणि वृत्ती ज्ञान बी गेलं. म्हणजे काय झालं प्राप्त, बोधच प्राप्त झाला याचा अर्थ. तत्पूर्वी अबोध म्हणजे सर्व अज्ञान नाहीसे होते. जसे कल्पांत समयी सर्व जलमय होते त्यावेळेस हा समुद्र ही नदी हे भेद मर्यादा मोडून अब्रह्मास्तंभापर्यंत सर्व विश्व पाण्यानेच भरलेले असते. किंवा घट मठाधिक उपाधी गेल्या म्हणजे मग फक्त निरुपाधिक एकुलते एक महाआकाश सर्वत्र सारखे राहते. अथवा काष्टाच्या परस्पर घर्षणाने निर्माण झालेला अग्नी काष्ट मात्र जाळून टाकून केवळ अग्नी मात्र उरतो. अथवा अनेक प्रकारचे दागिन्यांचे आकाश मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्यांचे नाव, अथवा अनेक प्रकारच्या दागिन्यांचे आकार मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्यांचे नाव व रूप आकार इत्यादी भेद नाहीसे होऊन केवळ सुवर्ण मात्र उरते. हेही दृष्टांत राहू दे. मनुष्य पुरता जागा झाला असता पडलेले स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपणच आपल्याला उरतो, एकटाच उरतो. त्याप्रमाणे एक मज वाचून त्या पुरुषाला त्याच्याही सकट
भेद दुसऱ्याची काहीही उरत नाही, या स्थितीला चौथी भक्ती म्हणतात. अर्थात ही ज्ञान लक्षणात्मक चौथी भक्ती त्यास प्राप्त होते. म्हणजे जरी लोक भक्ती करत असतील तर पहिली नाही तर दुसरीच करत असतील. चौथी अजून काही माहिती नाही, फक्त भक्ती पहिली नाही तर दुसरी. पहिली म्हणजे श्रवण भक्ती आणि दुसरी म्हणजे वक्तृत्व भक्ती. बस, तिसरी चौथीचा काय अजून तपासच नाही. इतर दुसरे जे अर्थ जिज्ञासून अर्थार्थी हे भक्त मला ज्या पंथाने बसतात त्या 3 मार्गास पाहून त्यांच्या अपेक्षेनेच हिला आम्ही चौथी भक्ती म्हणतो. याचंही क्लिअर करून टाकलं. कोण चौथी का? ते 3 पहिले सांगितले. कोण? पहिले अर्थ, काहीतरी आपलं दुःख जावं याच्यासाठी आलेले ते अर्थ. मला आला ताप, मग देवा तू माझा बाप, याचा गेला ताप हा देवाचा बाप, असा अर्थ काहीतरी अपेक्षेसाठी. जिज्ञासू जाणायला आलाय, इथं काय चाललं तिथं काय चाललं ते. आणि अर्थार्थी काय मिळेल का आपल्याला, काय मिळेल का, या तिघांच्या मनाने चौथी. म्हणजे आता जेवढे जगात भक्ती करतात हे कोणते करतात? हे 3च भक्ती करतात. चौथी भक्ती अजून त्यांना माहिती नाही. आणि ज्याला चौथी भक्ती नाही तो म्हणतो चौथी भक्ती आहेच नाही. वास्तविक विचार केला तर या भक्तीला पहिली, दुसरी, तिसरी व शेवटची चौथी असे काहीच म्हणता येत नाही. पण या मूर्खाच्यामुळे म्हणावं लागलं. कारण केवळ माझी जी सहज स्वरूप स्थिती तिलाच भक्तीला असे नाव आहे. त्या तिघांना मारण्यासाठी काठी आलेली आता. जी भक्ती मदविषयक अज्ञानालाही प्रकाशित करून मलाच विपरीत भावाने जगतरूप दाखवून सर्व लोकांकडून आपापल्या कल्पनेनुसार माझी भक्ती करून सर्व लोकांना समजावीत असते. कारण जो भक्त ज्या ठिकाणी जशी जशी कल्पना करून मला पाहिजे त्याला तेथे तेथे मी तसा त्याच्या कल्पनेप्रमाणे दिसतो. हेही ज्या माझ्या अखंड सामान्य चित्त प्रकाशानेच प्रकाशली जाते. ज्याप्रमाणे आपल्या द्रष्ट्याच्या अस्तित्वामुळे स्वप्नाचे दिसणे आहे पण व न दिसणे नाही पण हे दोन्ही अधिष्ठान रूप साक्षीच्या परमार्थिक सत्ता स्फूर्तीवर अवलंबून असण्यामुळे आहे. मला स्वप्न पडलो होतो, मी घाबरलो होतो, आणि आता मी काय घाबरलो नाही. हे कोणाला कळालं? त्या परमार्थिक सत्तेच्या अधिष्ठानाने त्याला कळालं. मी घाबरलो होतो हे बी कशाने कळालं? त्याच सत्तेने. आणि आता मला काय भीती नाही हे बी कशाने कळालं? त्याच सत्तेने. तसं या जगामध्ये मीच आहे सगळीकडं, पण माझ्या अज्ञानामुळे तो घाबरतो आणि आज थोडंसं जागृत झालं का म्हणतो भीती गेली. तसं माझ्या अज्ञानामुळे मदविषयक अज्ञानाने प्रकाश करून मलाच विपरीत भावाने म्हणजे जगद्रूप दाखवतात. हे सगळं माझ्या अज्ञानामुळे जग दिसतंय. देवाचं ज्ञान झाल्यावर जग नाही दिसणार तर कोण दिसल? मग जगाचं ज्ञान, देवाचं ज्ञान झालं तर जग नाही दिसणार, मग कोण दिसल? शामराव, कोण दिसल मग? जगाचं, देवाचं ज्ञान झाल्यावर जग नाही दिसणार, मग कोण दिसल? हा, काय घाबरतं? इथे काही शाळा भरली का काय? हा, काहीतरी दिसल का नाही? का काहीच दिसणार नाही? हा, हे ठीक आहे. म्हणजे हे बघा, यांनी पकडला लगेच हातचा पकडून बोलायला लागले. हो, काहीच दिसणार नाही म्हणजे अदृश्यतेचं झाले. काही दृश्य होते, मग काहीच नाही दिसणार तर धडकत येणार का लोकांना? म्हणजे दिसणार, आता दिसणार. अधिष्ठान रूपी साक्षीच्या परमार्थिक स्फूर्तीवर अवलंबून असल्यामुळे आहे. त्याप्रमाणे विश्वाचेही असणे, उदय होऊन भासणे, हे नसणे लोक ज्या परमात्मा प्रकाशाने प्रकाशित होते. म्हणजे काय? विश्वाचे असणे, नसणे लोक ज्या परमात्म्याच्या प्रकाशाने, विश्व असणे आणि नसणे हे परमात्म्याच्याच प्रकाशाने कळलं जातं. हे कपिलध्वज असा जो माझा सहज प्रकाश, तोच ज्ञानस्वरूप प्रकाश उत्तम भक्ती या रीतीने बोलला जातो. आता इथं प्रकाश आला ना, काही लोकांनी हेच लावून धरलं. मला लाल दिसायला लागलं, मला पिवळं दिसायला लागलं, मला निळं दिसायला लागलं, मग अशी लाईटिंग केली. पण आज सगळी पिवळीच दिसायला लागले. याच्यातली लाल निळी कुठे गेली काय माहिती, गायब झाली. असं काही नाही. हे प्रकाशाचं स्वरूप बोललं तर लगेच प्रकाशाकडं. म्हणजे काय म्हणतात त्याला? कोणता श्रोता म्हणायचा आणि वक्तानी कोणता म्हणायचा? श्वान रूपी कुत्र्याच्या सारखं त्या दगडाच्या पाठीमागं पळत सुटले. संताला काय सांगायचे हे कळलंच नाही. प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश, आत्मप्रकाश. पण असं आपल्याला दाखवलं जातं टीव्ही मध्ये सुद्धा. देवी जर प्रगट झाली
तर लगेच फुल प्रकाश येतो, डोळे दिपले जातात. म्हणजे त्यांनाही सांगायचं काय दिसत नाही ज्ञान स्वरूपामध्ये, द्वैत दिसत नाही, पण त्यांना असं वाटतं असेच लोक अपेक्षा करू नये, असा काहीतरी उजाडलेला प्रकाश होईल. म्हणून अर्थभक्ती सहज प्रकाश तोच ज्ञान प्रकाश उत्तम भक्ती या रीतीने बोलला जातो. म्हणून अर्थभक्ताच्या ठाई आरती उत्कट इच्छारूप आपणच होऊन त्याद्वारा ज्या पदार्थाची अपेक्षा करावी तो अपेक्षित पदार्थही मलाच बनविला आहे. म्हणजे जे मिळणार आहे देवाकडून आपल्याला, देवा काय बी कर भाऊ, आता याच्यातून उलगड झाला. कृष्णाचे आई वडील तपश्चर्या करत होती मागील जन्मामध्ये, आणि देवा मला मुलगा पाहिजे, तूच पाहिजे मुलगा. मग आता देवाला कोण व्हावं लागलं? अर्थाला जे पाहिजे ते मलाच बनावं लागतं. मुलगा मी बनावा लागतो, नातू पाहिजे तर नातू मला बनावं लागतं. कोणला? देवाला. बघा आरती. म्हणून अर्थभक्ताच्या ठाई आरती उत्कट इच्छारूप आपण होऊन तद्वारा ज्या पदार्थाची अपेक्षा करावी तो अपेक्षित पदार्थ मलाच बनवला आहे. अर्जुना, त्याप्रमाणे अर्जुना जाणण्याची इच्छा करणाऱ्या जिज्ञासू भक्तापुढे जिज्ञासा जाणवायची इच्छा ही भक्तीच होऊन व मी जिज्ञास्य जाणण्याचा विषय म्हणून दाखवला गेलो. त्याला जिज्ञासा झाली, पण त्याला कोणाला जाणायचे ते मला व्हावं लागतं, म्हणजे मलाच तो जाणवायला निघाला. अर्जुना, हीच भक्ती आपणच होऊन जाणण्याचा विषय म्हणून दाखवला गेला आहे. अर्जुना, हीच भक्ती आपण अर्थप्राप्तीची इच्छा साधणे व अर्थप्राप्तीची इच्छा करणारा होऊन माझीच याचना करून मलाच अर्थ या नावाला आणते. आता अर्थार्थी सुद्धा पैशाची अपेक्षा करतो. मग आपण सुद्धा म्हणतो पैसे कोणाचे स्वरूप आहे? लक्ष्मी. बाबा लक्ष्मी माझ्या पायाजवळ आली, म्हणजे तो सुद्धा कोण झालाय? पैसा सुद्धा तोच झालेला आहे. इच्छा भक्ती आपणच अर्थप्राप्तीची इच्छा साधणे व अर्थप्राप्तीची इच्छा करणारा होऊन माझी याचना करून मलाच अर्थ या नावाला आणते. अशा प्रकारे अज्ञानाचा स्वीकार करून ही माझी भक्ती वागते. मुलगा पाहिजे म्हणजे अज्ञान, पैसे पाहिजे म्हणजे अज्ञान, मला कळालं पाहिजे म्हणजे कोणला कळालं पाहिजे? तूच तो आहे, तुला काय कळायचं? म्हणून आता मधली बाबांचं प्रमाण की कुणी म्हणत त्याला काय म्हणायला पाहिजे? अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची चित्ता, म्हणजे याच्या चित्तात बोध नाही ना, हा आपल्याला सांगतो अज्ञानाची भक्ती. उष्ट कोणाचं ऐकून लगेच आपल्याला सांगायला हे तुझं चरित्र चाललंय बाळा म्हणणाऱ्या कोण? अज्ञानाची भक्ती. जे अपेक्षा करतात हे पाहिजे ते पाहिजे, कशामुळं? अज्ञानामुळं. आणि ते अज्ञानी भक्त हीच देवाकडे मागणारी. अशा प्रकारे अज्ञानाचा स्वीकार करून आणि ती अशा प्रकारे अज्ञानाचा स्वीकार करून ही माझी भक्ती वागते, म्हणजे भक्ती व्यवहार करू लागते. तेव्हा ती मी जो द्रष्टा पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू दृश्य करून दाखवते. आरशात पाहिले तर आपलेच मुख आपल्यास प्रतिबिंब रूपाने पाहते, या म्हणण्यात काही चूक नाही. वा, किती माऊलीने लगेच जवळ ते मीच होऊन राहतो. म्हणजे आरशात आपण आपल्यालाच पाहतो, परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुजेपणा तो मात्र आरसा निर्माण करतो. दोन का दिसतंय? मुलगा सुद्धा मीच, पैसे सुद्धा मीच, पण त्याला पैसे दिसतात. म्हणजे दोन कशामुळे दिसतंय? मिथ्यापणा कशामुळे वाचतं? आरसा मात्र मिथ्या प्रतिबिंबाने वाचणारा दुजेपणा तो आरसा मात्र निर्माण करतो. म्हणजे मायेमुळं मिथ्या द्वैत दिसलं जातं. पाच मात्र दृष्टी चंद्रालाच पाहते हे खरे, परंतु डोळ्यामध्ये तिमिर नावाचा दोष आल्यामुळे तो एवढे मात्र करतो की तत्वता एकच असलेल्या चंद्रास दोन आहेत असे दाखवतो. त्याप्रमाणे या भक्तीच्या योगे सर्वत्र आपल्याला मजकडून या भक्तीद्वारा आकलन केला जातो, परंतु त्यात दृश्यत्व जे दिसते ते मात्र मिथ्या आहे, कारण ते अज्ञानाच्या उपाधी संबंधामुळे दिसते. हे जे दिसते दृश्य आहे. मग देव जरी आपल्याला आला प्रगट होऊन 4 हाताचा 2 पायाचा, तरी ते सुद्धा स्वरूप कसं आहे? मिथ्या आहे म्हणायची डेअरिंग आहे का? आहे. देवाने स्वतः सांगितलं, नामदेवा माझ्या नादी लागतो म्हणतो मी ताटात आणि मी मंदिरात एवढा, पंढरपूरच्या एवढा दिसतोय तुला मंदिरातला. हे जे माझं स्वरूप आहे लटका तुझ्या प्रेमे माया धरून सोंग, हे माझं सोंग आहे, खरं स्वरूप तुला कळालं नाही. मग आता ही एवढी जे जातात पंढरपूरला ते काय बघून येतात? तो कळायला नको? वास्तव नको का कळायला? सोंग कळालं काय हरकत नाही, पण वास्तव नको. तुझ्या प्रेमे माया धरून सोंग लटिका मी तुझं पाशी खेळ. त्याला 11व्या अध्यायातला 47, 48, 49 नंबरचा श्लोक. अरे सावलीला आलिंगन दिल्यासारखं होईल, माझ्या चतुर्भुज रूपावर प्रेम ठेवशील तर. भाताचं पाणी पिऊन अमृताचे परिणाम पाहण्याचा विचार करता तुम्ही, आणि परत म्हणता अमृत आहेच नाही. तू अमृत नाही, मग मी पिलो मला कुठं झालं? तू अमृत थोडं पिलाय, काय पिला तू?
दाताच्या कांजी पेज पिला. काय वाक्य आहे? जो आणि संत बघा, संताची भूमी, तो कांजीकडे बघल का संत? अरे जो अमृता ते ठेवी, जो अमृताला नावे ठेवतो तो कांजी केवी शेवी. तेवी स्वसुख अनुभवी न भोगी रिद्धी. त्या रिद्धी सिद्धीच्या मागे स्वसुखाचा अनुभव आला, तो त्याच्या मागे लागणार आहे का? पहा, अज्ञानाच्या उपाधी संबंधामुळे दिसते. हे भेद दाखवणारे अज्ञान या भक्ती योगाने नाहीसे झाले. म्हणजे ज्याप्रमाणे आरसा म्हणजे उपाधीचा नाश झाल्यावर त्यात भासणारे प्रतिबिंब आपल्या बिंब स्वरूपात ऐक्य पावते, त्याप्रमाणे माझे दृश्य सापेक्ष द्रष्टत्व मला भेटले. माझे दृश्य सापेक्ष द्रष्टत्व मला भेटले. आता आपण असं म्हटलं, जाऊ द्या, कोण आपल्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे का नाही? कोणीच घेऊ शकत नाही. कोण माईचा लाल आपल्याला विचारायला सुद्धा येऊ शकत नाही. तुम्हाला सांग, पण देवाला राग येईल का? पंढरपूरच्या देवाला राग येईल असं आपण बोललो तर हे माझं सोंगे म्हणून असं बोलतात. उलट आपण ना म्हणलं, काय सोंगाडे महाराज, हा बरोबर बरोबर म्हण. का काय तू ओळखलं मला? अरे ओळखलंच लबाडा, पण दाखवत नाही, तेव्हा आनंद होईल असं म्हटलं. राग बिलकुल नाही येणार. तुमचं आपलं सामर्थ्य काय नामदेव महाराजांना सांगितलं, पण आपलं सामर्थ्य आपल्याला कळालं नाही. आपला चिंगिरिंगी चिंगळी काय म्हणतात ते, कांद्याच्या बोऱ्यामध्ये आपण खुश झालेलो आहे, चिंगळ्या कापण्यामध्ये. ज्या वेळेला पंढरपूरमध्ये चारी भावंडे गेले त्यावेळेला देवाने सांगितलं, माझे सौदागर येते. तो म्हणला, सौदागर? सौदागर म्हणजे कोण? सौदागर म्हणजे कोण? व्यापारी येते. कोण? हे व्यापारी आहेत माझे. तुम्ही काय विकता? कोण आंबे विकतं, कोण सोनं विकतं, कोण फणस विकतात, कोण जमिनी, कोण बैल विकतात, आणि हे कोणला विकतात? हे माझा सौदा करणारे आहे ते. आणि हे गेलं ना बघायला. आता यांनी पाहिलं होतं सोन्याचा विकणारा, बिल्डिंग विकणारा, इकडं अंगठ्या इकडं अंगठ्या, तुळशीची माळ घातली तरी एक सोन्याचा मणी, एक तुळशीचा मणी, एक सोन्याचा मणी, एक तुळशीचा मणी. त्याला असं वाटलं हे सगळे असे असतात. म्हणलं हे सौदागर बी त्याच्यापेक्षा वरचढ असतील. ते जाऊन बघायला लागले. नामदेव महाराज म्हणतात, हातात नरोटी, जीर्ण वस्त्र, आणि म्हणतो सौदागर माझे. तू म्हणतो यांच्या हातात नरोडी खापर घेऊन पळतात पाणी पिण्यासाठी, कपडे बी सगळी मळकी फाटलेली, आणि तू म्हणतो हे सौदागर कसे? छे मला नाही पटल. हे तुमचं आमचं वर्णर आहे. आपण सौदागर आहे. देवाचा सौदा करण्याचं सामर्थ्य बाबाने आपल्याला आणून दिलेले, पण आपल्याला अजून कळालं नाही. काल कधी कळेल राम झाले आपली. कमीत कमी वर जायच्या अगोदर, का वर तर नाही जात कोणी म्हणा, शरीर नदीवर जायच्या अगोदर कळालं तर काम झालं आपलं समजायचं. उपाधीचा नाश झाल्यावर त्यात भासणारे प्रतिबिंब जीव बिंब स्वरूपात ऐक्य पावते, त्याप्रमाणे माझे दृश्य सापेक्ष द्रष्टत्व मला भेटले. माझ्या दृष्ट मात्र स्वरूपात लीन झाले. हे बघ, ज्यावेळी सोन्यात हिराळ हिंकस धातू मिसळलेली असते त्यावेळी देखील ते सोने आपल्या स्वरूपाने सोनेच आढळ असते, परंतु ती हिंकस धातू काढून टाकल्यावर मग जसे केवळ शुद्ध सोने उरते. अरे पौर्णिमेच्या अगोदर कोणत्याही तिथीला चंद्र सावयव पूर्ण नाही की काय, पण त्या पौर्णिमेच्या दिवशी जशी त्याची पूर्णता त्याला लागते असा व्यवहार होतो, तसा मीच ज्ञानाने अंतःकरण वृत्तीद्वारा मला दिसतो, मीच मला पाहतो. परंतु अन्य दृश्य रूपाने दिसतो. त्या दृश्य द्रष्टत्व रूप भेद असतो. तोच दृश्य द्रष्टत्व भाव सरतो, यथार्थ ज्ञानाने बाधित होतो. मीच मला प्राप्त होतो. काय बरं, किती माऊलींनी सांगितलं, ज्ञानवृत्ती अंतकरण वृत्तीद्वारा मला मी दिसतो. पाहिला माझंच मी पाहिला अंतकरण वृत्तीने. दुसरा म्हणला कुठं पाहिला? तुला दिसायचा नाही, तुझ्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. दोन्ही नेत्र आंधळे. काय प्रमाणे? पूर्वजन्मी पाप केल्यामुळे दोन्ही नेत्र आंधळे. आता जेला जाऊन कोणाकडून ऑपरेशन करायचं? लहाने डॉक्टरकडून ऑपरेशन केलं का मोठलं दिसणार. जगामधलं अणुरेणून थोकडा तुका आकाश एवढा मला दिसतो. अन्य दृश्य रूपाने दिसतो. त्या दृश्य आणि द्रष्टरूप भेद असतो. इतर ठिकाणी दिसतो. आरशात जरी पाहायला गेलो तरी मी द्रष्टा आणि ते दृश्य तसं नाही, तर त्याच्यातच दोन्ही मध्ये पार्ट 2 in 1. बस पाहणारा आणि ज्याला पाहायचे दोन्ही मिळून कसं काय ऑटोमॅटिक आहे का? पाहणारा बी तोच आणि पाहतो कोणाला? त्यालाच. तुम्ही तुमच्याशी बोलता कधी व्यक्ती? हा, सगळेजण बोलतात. तुका म्हणे होय
मनाशी संवाद, आपुलाच वाद दुसऱ्याशी, आपुलालाची वाद आपणाशी, आपलाच वाद आपल्याशी करायचे. कसं काय करायचं वाद? ती वाद करायची आतली सवय असल्यामुळं माणूस दुसरा हुडकतोच. ज्याला आतमधला नाही भेटला तो वाद करायला कोणतरी पाहिजे ना. मग मीटिंग भरवा ना वाद करायला जा गोळा करून सगळे. दृश्य द्रष्टत्व रूप भेद असतो, तोच दृश्य द्रष्टत भाव सरतो. पाहणारालाच पाहणारा भेटला, पुढे विषय येईल. कार्यक्रम संपला. यथार्थ ज्ञानाने बाधित होतो. डोळ्याचा डोळा हा किंवा डोळ्याचा डोळा दाखविला जेणे, आनंदाचे लेणे लेवविले. डोळ्याचा डोळा दाखवला. तर डोळ्याचा डोळा म्हणजे आत्मज्ञानानेच आत्म्याला ज्ञानाला पाहायचं. यथार्थ ज्ञानाने बाधित होतो. माझा मीच मला प्राप्त होतो. हरिप्राप्तीची उपाय माझेच पाय धरावे, हरीचेच पाय धरावे. मीच मला प्राप्त होतो असा केवळ व्यवहार होतो. तसं काय देणे घेण्याचा व्यवहार नाही. आतल्या आत व्यवहार झाला. कळालं सुद्धा नाही यांची जमीन कधी यांनी घेतली. तो आतल्या आत व्यवहार झाला. आणि देवाचा व्यवहार असं चवठेव लगेच तुकाराम महाराजांनी अभंग करून ठेवला. तो कळाला न गदाड्यांना, म्हणून म्हणले कीर्तन करायला आम्हाला मंडपच पाहिजे. ते म्हणले उघड्या बाजारी कथा येतो ना आवडे. त्यामुळं कीर्तनकार म्हणायला लागला मी मंडप असल्याशिवाय कीर्तन करत नाही. चालू दे. आज काय येण्याचा बाजार पेड्याचा पाऊस चालला दिसता. बाबा मंडप असल्याशिवाय कीर्तन करत नाही. कळावं बाबाला मंडप. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे मन तेथे क्रीडा करी. अरे बापरे, केवढ्याला घातला मंडप. मंडप केवढ्या वेळ घातला याचा हिसाब करणार अजून पैदाच झाला नाही. किती द्यायचे किती घ्यायचे काय बोलायचं नाही. नुसती ऑर्डर द्यायची का तो घालतो आणि काम झालं काढून बी घेतो. म्हणजे माझ्या बापाचा मंडपच यांना घालता येणार. मी जर अनुरेणू ठोकलं तुका आकाश एवढा येतो यांना कसा मंडप घालता येईल माझ्या बापा. असा केवळ व्यवहार होतो. म्हणून पार्थ हा भक्तियोग दृश्य मार्गावर भिन्न निसंशय आहे. असं दिसण्यासारखा नाही, वेगळा आहे त्याच्यापेक्षा. म्हणून याला मी चौथा भक्तियोग असे म्हटले. या ज्ञान लक्षणात्मक भक्तीच्या साह्याने जो माझ्याशी पूर्वसिद्ध सहज ऐक्यास पावतो. कधी पूर्वसिद्ध पहिला सिद्ध होता. बाबांनी विशेष काय नाही केलं, पण नाही केलं असं सुद्धा काय. म्हणून परमार्थात न बोलणंच काय गप्प आहे. नाही का हा एक वर्ग निर्माण होणार. काहीच न केलेला एक वर्ग तयार होईल आणि एक काही केलेला वर्ग तयार झाला. हे दोन वर्गांनी जगात सगळं घर व्यापलेले. पण एक उत्तम पुरुष आहे, त्याला माहिती आहे काय झालं नाही काय झालं नाही, पण उद्धटपणा नाही त्याच्या अंगात. एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ वाक्य किती जवळजवळ आहे. एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ मिळालेल्या वस्तूबद्दल तो कृतज्ञ आहे. आणि एकाला आसार जोडबोल झाला तो कोण झाला, कृतज्ञ झाला. या ज्ञान लक्षणात्मक भक्तीच्या साह्याने जो माझ्याशी पूर्वसिद्ध सहज ऐक्यास पावतो तो भक्त केवळ मीच आहे, तो मद्रूप आहे. हे तू ऐकले आहेसच ना. कारण अर्जुना ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे मी मागे 7व्या अध्यायामध्ये हात उभारून प्रतिज्ञेने बोललो होतो. अर्जुना तीही माझी उत्तम भक्ती आहे. म्हणून मी ती कल्पांच्या आरंभी भगवंताच्या निमित्ताने भागवताच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला उपदेशली. ही भक्ती. चारी भागवत काय चतुर्श्लोकी, त्याच्या पुढं काय ब्रह्मदेवाला उपदेश. चतुर्श्लोकी चारी भागवत हंसरूपी ब्रह्म उपदेश लिहावी. त्याच्यात पुढे चतुर्श्लोकी चारी भागवत. त्या ब्रह्मदेवाला हे 4 भागवत सांगितले. कोणते? अर्थार्थाचे ज्ञानी जिज्ञासू चौथा किंवा महावाक्यातला चौथा बोध त्याला दिलेला आहे. तत्वमसी, कारण सुरुवातच झाली होती गुरुकडून तत्वमसी महावाक्याचा उपदेश मिळाला. अर्जुना तीही उत्तम आहे. अर्जुना तीही भक्ती उत्तम आहे म्हणून मी हिला कल्पांताच्या आरंभी भागवताच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला उपदेशली. आता ज्ञानी हिला चौथ्या भक्तीला सस्ववित्त म्हणतात. स्वतःला जाणणाऱ्या भक्ती. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानी हिला स्वसंवित्ती म्हणतात व शैव हिला शक्ती म्हणतात. तसेच आम्ही आपली पराभक्ती म्हणतो. ही माझी भक्ती त्या क्रम योग्याला माझ्याशी ऐक्य होते वेळी फलद्रूप होते आणि
मग त्याला ही सर्व ही विश्व केवळ माझ्याच अधिष्ठान स्वरूपाने ओतप्रोत भरलेली आहे असे अनुभवात येते. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते. काय संपलं आता? आणि मग लोक जे म्हणतात ना बाबाला काही कळतच नाही, विवेक सुद्धा कोणाबद्दल का कशाबद्दल विवेक करायचा? सगळं सोनं निवडायचं काय आता? सगळंच ब्रह्म आता निवडायचं काय? विवेक कशाचा? अनात्म वस्तूच नाही, फक्त आत्मवस्तू. विवेकाची गरज नाही. कामाला कशाला माणूस ठेवायचं? सगळं जर आपल्याला कॉम्प्युटरवर बसूनच जर जमतंय तर आता कशाला चोपड्या लिहायला माणूस सुटलं जायचं? ही भक्ती त्या कर्मयोगाला माझ्याशी ऐक्य होते वेळी फलितरूप होते. आणि मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्या अधिष्ठान स्वरूपाने ओतप्रोत भरलेले आहे असे अनुभवास येते. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते, बंध मोक्षासह नाहीसा होतो आणि बाह्यकार वृत्ती ही अवृत्तीसह नाहीशी होते. कारण नाश करण्यास काहीच राहिलेले नसते. जसे आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू या सर्व भूतांना व्यापून शेष राहते, त्याप्रमाणे ज्या ज्ञानलक्षणात्मक पराभक्तीच्या योगाने अलीकडपणासह पलीकडपणा श्रेष्ठ कनिष्ठ भाव हा भेद नाहीसा होतो. तसे अलीकडील काठ आणि मध्या भाग, पलीकडील काठ याप्रमाणे साध्य, साधन व साधक या त्रिपुटीही पलीकडील जे शुद्ध स्वरूप त्याच्याशी ऐक्य भावाने तो भक्त मला पाहून तो भक्त मला भोगतो म्हणजे माझे भजन करतो. काय वाक्य? भजन करतो, भोगतो म्हणजे ज्ञान भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग. ब्रह्माचा उपभोग घेतो म्हणजे काय? म्हणजे भजन करतो. भजन करतो म्हणजे परत म्हणतील अनाटाळ पकवत, म्हणजे जाणून त्याचा उपभोग घेतो. पहा माझ्या बरोबर परवा एक रिक्षा बंद करून आमच्या बरोबर चाललो. तो म्हणला महाराज एका डोळ्याचं ऑपरेशन झालं, एक निकामी, दुसरा आहे त्याला जे हॉस्पिटलला 7-8 हजार रुपये खर्च आला, म्हणजे बाहेर त्याच्यापेक्षा डबल टेबल आला. झालं म्हणलं आता तेवढं चांगला केलंय, त्याला 10,000 रुपये खर्च केली, 6,000ची लेन्स टाकली, एकटा गेला एक आहे चांगला 6,000 रुपये खर्च होईल. आता झालं 42 वय, आता काय हा म्हणता 10-12 वर्षाची गाडी जुनी झाली तर संपलं मला. मी म्हणलं 42? याला डोळे असून याचं बघा एवढ्या वयात काढले. आपल्याला आहेत ना 42 कोणते 50, त्यांनी उपयोग नको करायला? त्यांनी याच्यासाठी उपयोग करायचा आणि त्या योगाने ब्रह्माचा उपभोग घ्यायचा आहे, त्याला आत्मसात करायचं, आपलाच करायचं. याचं नाव उपभोग घेणे. भोगणे म्हणजे भजन करणे म्हणजे काय? त्याला आत्मसात करणे. ज्ञानदेव म्हणे बघा, याला भज म्हणतात, काही ठिकाणी भोग म्हणतात. मग कसं? म्हणजे मिळालेल्या ऐश्वर्याचा सदुपयोग करा. मिळालेलं जे मनुष्य योनी आहे त्याच्या जन्माला आलो काय 60-70 वर्ष जगू तोपर्यंत त्याचा उपभोग घ्या, त्या चैतन्याचा. ऐक्य पाहून तो भोगतो, मला भोगतो म्हणजे माझे भजन करतो. सिंधूच्या अंगाला स्पर्श केल्यावर म्हणजे समुद्राला मिळाल्यावर गंगा जशी समुद्र होऊन शोभते, समुद्रास भोगते. म्हणजे ऐक्याचा अनुभव उपभोगा. मग तेच डोळे तुम्ही घ्या रेसू, पहा विठोबाचे मुख, ऐका रे कान, उपभोग घ्या त्या गोष्टी. तसाच प्रकार माझ्याशी ऐक्य पावला आहे त्याचा भोगाचा, माझ्याशी ऐक्य पावले आहे त्याच्या भोगाचा आहे, म्हणजे माझ्या भक्तीद्वारा विलक्षण सुखाचा उपभोग घेतो. कळायची नाही वाक्य? ज्ञानदेव म्हणे बघा आत्मदेवा किंवा ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्माचा उपभोग. हे तर लय शहाणे झाले म्हणतील म्हणे ब्रह्माचा उपभोग घ्यायला लागला. हा ब्रह्माचा उपभोग घेतोय कोण? ही सगळी माझी प्रॉपर्टी, ही गाडी माझी आहे. मग गाडीचा उपभोग कोण घेणार? ज्याची गाडी आहे तो घेणार. तसा ब्रह्माचा उपभोग घेतोय कोण? ब्रह्म. त्याचा मालकच उपभोग घेतो. दोन आहेच कुठं? किंवा 2 आरसे पा उदाहरण करून टाकलं की पुढे काय बोलायचीच गरज नाही बाबा. किंवा 2 आरसे स्वच्छ करून एका पुढे एक ठेवून दाखवले असता, त्यात द्रष्टेपणाचाच भर असतो. पाहणारा व पाहण्याचा विषय दोघे आरसेच द्रष्टेच. तसा त्या ज्ञान लक्षणात्मक होणाऱ्या भक्तीत होणाऱ्या सुख व्यवहाराचा प्रकार असतो. आत्मसुखानं म्हणजे भोग घेतल्यानंतर कोणतं सुख भेटतं? 2 आरसे एका पुढे एक ठेवले. आता कोण कोणाला पाहतो? आरशीच्या ऐवजी माणूस असतं तरी दिसला असतं, म्हणून आता दोघांना कोण? आणि ते आरसा एकमेकाचा उपभोग घेतात, म्हणजे एकमेकात पाहतात. मी एवढा आहे, तो मी एवढा आहे, आणि दोघे मिळून कोण आहे ते? आरशेचे आहेत. म्हणे काय म्हणतात सजातीय भेटते. ब्रह्मच ब्रह्माचा उपभोग घेतोय, फक्त दिसायला उपभोग घेतोय असं दिसतंय, वास्तव काही होतच नाही. काय माऊलीचे सांगण्याचे फॅक्टर.
किंवा 2 आरसे स्वच्छ करून एकापुढे एक ठेवून दाखवले असतात, त्या द्रष्टेपणाचा भर असतो. पाहणारा व पाहण्याचा विषय दोघे आरसेच द्रष्टेचा असतात, तसा त्या ज्ञानलक्षणात्मक होणाऱ्या भक्तीत होणाऱ्या सुखव्यवहाराचा प्रकार असतो. इतकेच नव्हे, परंतु आरसा पाहणाऱ्याच्या समोरून बाजूस नेला असता व त्यातील मुखाचे प्रतिबिंबाचे दिसणे गेले असले तरी सुद्धा पाहणारा आपल्या एकट्याकडून आपल्या मुखाचा स्वरूपाचा आनंद भोगला जातो. त्याचा तसा आनंदाचा उपभोग घ्यायचा. ज्ञानदेव म्हणे बसा आत्म तसा भोग घ्यायचा. कसा ब्रह्माचा? जसा आपण आरशा समोर असताना आपल्या मुखाचा उपभोग घेतो, पण आरसा बाजूला गेल्यानंतर तरी आपण आपल्या मुखाचा उपभोग घेतो की नाही? तसा म्हणजे 2 नसताना एकाचा उपभोग घेतात. जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते व आपल्या स्वरूपाचा एकपणाचा अनुभव येतो. मग तो आपला एकपणा जसा द्वैता वाचून अनुभवला जातो. द्वैता वाचून झोपला होता तेव्हा त्याला स्वप्न पडलं होतं, चोर मागे लागला होता. आता जागा झाला, चोर गेला, काय गेला आणि मी एकटाच आहे. द्वैता वाचून एकपणाचा अनुभव. या सिद्धांतावर कोणी द्वैतवादी अशी शंका करील की तोच झाल्यावर ऐक्य पावल्यावर त्रिपुटीचा नाश होतो, मग भक्ताला त्याचा भोग कसा घेता येईल? माऊलींनी लगेच शंका टाकली. कोणते वादी? द्वैतवादी. 2 एक झाल्यावर 2 कसा? अरे हे अनुभवण्याजोगे राजेपण अंगे नसता, राजेपणाचा व्यवहार काय उपभोगायचा आहे कसं कळेल कोणाला? ते म्हणतात हे भक्ती करल केव्हाच जावे त्याच्या अंशा, तोपर्यंत काठावर बसून कळणार नाही. तर द्वैतवादी अशी शंका करील की तोच झाल्यावर ऐक्य झाल्यावर त्रिपुटीचा नाश होतो, मग भक्ताला त्याचा भोग कसा घेता येईल? तर शक्य नाही. अशा शंका काळात श्री ज्ञानेश्वर महाराज उपवासपूर्वक प्रश्न विचारून उत्तर देतात. अहो शब्द, या शब्दाचा तुम्ही शब्दाने कसा उच्चार करता? शब्द सांगायचा आहे आणि कशाची त्या शब्दाने सांगितले? शब्दाने शब्दाचा उपभोग कसा घेता येतो? तसा 2 असल्याशिवाय एकाचा उपभोग कसा घेता येतो? हे माऊली म्हणतात शिकवा. सकाळी गाणं लागतं, अभंग लागतो रेडिओला. परेहून परते बोलणे कुंटले येतव कैशेनी गमे. कस काय जमल बाबा? एकच काय जमल आम्हाला शिकवा. बाबा म्हणे मलाच नाही गमे तर तुला काय गमे? कसं काय? पाया पडायला गेलो तर पाऊलच न दिसेन, स्वयंभूच उभा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मीच मूर्तीत उभा आहे असं मला दिसायला लागलो. आता पावाच कोणाच्या पाया पडायचो? यावरून उपयुक्त शंका घेणाऱ्याच्या गावात कदाचित सूर्य हा दिव्याकडून प्रकाशित होत असला व तशी सूर्या दिव्याने पाहण्याची चाल असेल तर न कळेल. माऊली म्हणतात बा उपासाने बोलतात, शब्दाने शब्दाची व्याप्ती करतात. तसं सूर्याला पाहायचं असेल तर कोणाच्या शक्तीने पाहायचंय? सूर्याच्या का तुमच्याकडे पंथीच्या सूर्याच्या पिल्लूच्या सान्याने पाहायचंय का? नाही. अथवा त्यांनी आकाशाचा मांडव उभारला आहे की काय हे कळत नाही. अरे ज्याच्या अंगी राजेपण नाही तो राजेपणा काय भोगू शकेल का? त्याला राजापणाचे काय सुख भोगतो हे कसे समजणार? राजा कसा असेल? राजा का राजा झाल्याशिवाय कळणार नाही. किंवा सूर्याला अंधार आलिंगन देऊ शकेल का? आणि जो स्वतः आकाश झाला नाही त्याला आकाश व आकाशाची व्याप्ती म्हणजे तरी काय आहे? स्वतः आकाश व्हावं लागलं, आपल्याला तेच व्हावं लागलं आणि आपण आहोतच हे कसे समजेल? गुंजाचे दागिने रत्नाच्या दागिन्यामध्ये शोभतील का? कोण? ते आपल्याला शोभू शकत नाही. ते लोक ज्यांना याचा गंध नाही, बोध नाही, ते गुंजाचे दागिने रत्नाच्या दागिन्यामध्ये शोभतील का? म्हणून मी जो म्हणजे मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे? माझे स्वरूपच ज्ञात नाही. बाबा जर देव झाला नाही तर बाबाला काय गाजर करणार आहे? त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून घ्यावं. आपण समाजाला फसवतो का काय? आमच्या गावामध्ये असे आहेत, मामासाहेब दांडेकरांनी ज्यांची कीर्तनाची परीक्षा घेतली, ज्यांचे फुलेबाबांच्या घरात रोटी बेटी देणे घेण्याचे व्यवहार आहेत. यांची पोरगी त्यांना, त्यांची पोरगी यांना असं आहे. फुलेबाबाच्या चुलत्याला विभीषण ठाकूरांकडून चकेवाळून अनुग्रह दिला, आनंदीमध्ये भेटले, पखवाद वाजवला आयुष्यभर त्यांनी. आता लास्ट घेतल्यात म्हणजे थकलेले आहेत. आमच्या बोरबाबांची गाई. मग बोरबाबा कीर्तन करायचे. मोहनानंद स्वामी, दुबेश्वर, ज्ञानानंद शास्त्री आणि आपले काशीला जाऊन आलेले कोणते स्वामी? ते मोहनानंद स्वामी. 4ही माणसं कीर्तन. पण प्रवचन करायचे. पण फर्स्ट नंबर प्रवचनाला 4घांमध्ये बोलवलं होतं बोरबाबाचा, कारण कडवे बोलणारे होते. आणि मोहनानंद स्वामीचं यांचं ऍडमिशन आळंदीमध्ये त्यांनी करून दिलं होतं.
आणि मामासाहेबांनी त्यांची कीर्तनाची परीक्षा झाल्यानंतर सांगितलं, पोरं जावं कीर्तन करा, पण कामधंदा करून करा, उपजीविकेचा विषय बनू नका. आणि मग ते कीर्तन करायला, प्रवचन करायला लागले. कीर्तन म्हणले मला जास्त जमेना, स्वर नसल्यामुळं मग मी प्रवचनच करायला लागलो. पण नंतर मी बंद करायला लागलो. गुले बाबांनी जबरदस्त करायचे, भोर नरती बुवा, भोर बुवा, त्यांच्याकडे बुवा बोलण्याची पद्धती. तुम्ही का नाही करत? करायलाच पाहिजे. ते म्हणले मी लोकांना फसू काय? मला देवच माहित नाही, ब्रह्म कसं आहे नाही माहिती, मी काय सांगू? ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, देव असं आहे, मलाच नाही माहिती, तर मी काय सांगू? पण उतार वयात 64व्या वर्षी आमच्या गावात माझं कीर्तन ठेवलं, नवीन कीर्तन करायला लागलं म्हणून. त्यांचं 64 वय बरं का, माझं नाही. तेव्हा माझं कीर्तन ठेवलं तर लोक म्हणायला, ते कीर्तन आले, माझे काही मुद्दे पटले नाही. ते म्हणले असं कसं तू बोलला, मी भांडायला नाही आलो, पण तू असं कसं काय बोलला? हे आम्ही आयुष्य गेलं आळंदीमध्ये आमचं, पण तू हे बोलतो हे आम्हाला कधी माहीत नाही. असं कोणी आज सांगितलं नाही, तू उरफाटच सांगतो. आणि असं प्राप्त होत असेल तर माझी मसनात यायची तयारी सर. मग पारगावला घेऊन गेलो त्यांना, तिथे शिवरात्रीचा सप्ताह चालू. त्यांनी ती गोष्ट प्राप्त करून घेतली. आणि मग ते म्हणायला लागले, आता सांगा. ते म्हणले आता नाही सांगणार, आता पुढच्या जन्मात मी परत जन्म घेऊन येईल. आता माझी गात्रे माझी पांडुरंगा, माझी भंगा गेली, आता काय म्हणून जाऊ नको देऊ भंगा. 40% अपंग पायामध्ये. पण अशा प्रकारचं ते म्हणतात, जो करील त्यालाच कळणार, जो मद्रूप झाला नाही त्याला काय कळणार आहे. म्हणून जो मद्रूप झाला नाही त्याला मीच कुठे, माझे स्वरूपच ज्ञात नाही, मग तो माझी भक्ती भजन करील असे तरी कसे म्हणता येईल? म्हणजे तो भक्ती भजन करत नाही, ज्याला देव प्राप्त नाही, तो काय नको काय करतो माऊली म्हणतात. नाही ते कीर्तन करतात, काय नको काय करतोय तो. काय माऊलीचं वाक्य कळावं की नाही? ज्याला माझे स्वरूप माझी भक्ती, तर तो माझी भजन भक्ती करील असे तरी कसे म्हणता येईल काय? म्हणून जो मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे, माझे स्वरूपच ज्ञात नाही, माझं ज्याचं भजन करतो तेच माहीत नाही. बाबाचं वाक्य याला. तुमच्या गावात ओळखीच्या माणसाला राम राम का बिगर ओळखीच्या माणसाला राम राम? ते एक म्हणलं अहो बिगर ओळखीच्या, म्हणलं मग घाटकोपर स्टेशनला उतरलं सगळ्यांना म्हणायचं राम 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 राम. ते म्हणते चक्कर झालं का काय डोक्यात? म्हणजे उन्हा नाही ओळखीच्या माणसाला, ओळखीच्या माणसाला. तसंच वाक्य म्हणजे माझे स्वरूप ज्ञात नाही, ओळख नाही, मग तो माझी भजन भक्ती करेल असे तरी कसे म्हणता येईल? प्रश्नचिन्ह. खरोखर असे सांगणेच नको. अंत येऊ ज्याप्रमाणे तरुण स्त्री तरुणपणीच आपल्या तरुणापणाचा उपभोग घेऊ शकते, त्याप्रमाणे तो क्रमयोगी मत्स्वरूप होतो तेव्हा माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो. पाण्याच्या लाटा जसं सर्वांगाने सर्व बाजूनी पाण्याचे सेवन करतात, किंवा प्रभा जशी बिंबाशी एकरूप होऊन बिंबरूपाने सर्वत्र शोभत असते, अथवा पोकळी जशी आकाशात सर्व आकाशहून व्यापून लोळत असते, जसा अलंकार स्वतः सोन्याला बसतो, सोन्याचा कल्लोळ सोन्याला जसा बसतो, सोनं सोन्याला जसं बसतं, पाणी जसं पाण्याला बसतं, अलंकार मोत्याने. कर्मयोगी क्रमयोगी क्रमयोगी त्याप्रमाणे तो क्रमयोगी मत्स्वरूप होतो तेव्हा माझ्या स्वरूपाला, म्हणजे मार्ग पायरी पायरी. पाण्याच्या लाटा जसं सर्वांगाने सर्व बाजूने पाण्याचे सेवन करतात, किंवा प्रभा जशी बिंबाशी एकरूप होऊन बिंबरूपाने सर्वत्र शोभत असते, अथवा पोकळी जशी आकाशात सर्वत्र आकाश होऊन व्यापून लोळत असते, जसा अलंकार स्वतः सोन्याला बसतो, अलंकाराने सोन्याशी अभिन्न अनन्य असणे हे त्याचे नित्य भजन आहे. कसं भजन कशाला म्हणणं? देवन मी एक असं समजणं, याचंच नाव खरं भजन आहे. टाळपाखवादावर भजन हे खरं भजन नाही. त्याच्यात जर रंगून गेलो आपण, ते खरं नाही म्हणजे खोटं आहे का? खरं कळण्यासाठी त्याचा अंगीकार केला जातो. आणि त्याच भजनात राहता राहता जर चित्तामध्ये पालट नाही झाला तर ते म्हणतात भजन ती ओंगळवाणी, आणि मग एवढं करून नरका जाणे चुकेना. नमो नमो देवा श्री गजानना, तुझे गुण गाया आलो तुझ्या सोन्याने तुझ्या गावी आलो तुझे गुण गाय. हा. तुझ्या गावाला आल्याशिवाय तुझे गुण गातात येणार. अरे बरोबर, एकदम परफेक्ट. तसा तो भक्त मद्रूप होऊन कोणत्याही क्रियेविना मला बसतो, कोणत्याही क्रियेविना, काय सेपरेट त्याला क्रिया करावं लागत नाही. त्याने माझ्याशी अभिन्न असणे हे त्याचे मला भजने आहे. तो मी एक असं समन हे त्याचं, कारण ते कोणतीच क्रिया संभवत नाही. चंदनाचा सुगंध जसा चंदनाला सहज बसतो, किंवा चंद्राची प्रभा जशी चंद्राला सहज स्वभावाने भजत अनन्य असते, त्याप्रमाणे त्या अद्वैत भक्तीची खरोखर क्रिया सहन होत नाही. काही वेगळेपणा शिल्लक राहत नाही, ती सहनच होत नाही. तथापि अद्वैतात भक्ती आहे, व ही गोष्ट स्वतःच्या अनुभवानेच कळण्यासारखी आहे, कळण्यासारखी पटण्यासारखी आहे, बोलून दाखवण्या येण्यासारखी नाही. कारण ती ज्ञानरूप अवाच्य स्थिती आहे.
हा सांगण्याचा विषय नाही, हा ज्याने त्याने अनुभवण्याचा विषय आहे. अशा योग्यतेस आलेला मनुष्य देह असेपर्यंत पूर्वसंस्कार वशात जे काही बोलेल त्याने मला आळवल्यामुळे, अर्थात त्याने हाक मारता क्षणी त्याला ओ देऊन बोलणारा मीच आहे, पण तो हाक मारणाराही मीच आहे हे विसरू नकोस. तो काहीही बोलला तरी तो काय बोलला, तो माझ्याशीच बोलला, मलाच हाक मारली, मी बी लगेच त्याच्याकडे धावत गेलो, आणि ज्याने हाक मारले तो सुद्धा कोण आहे, मीच हे, तू शेवटपर्यंत विसरू नकोस. त्या बोलणाऱ्याला जेव्हा स्वतः बोलणाराच भेटतो तेव्हा तो पूर्वीप्रमाणे बोलले म्हणजे मला हाक मारले असा व्यवहार घडणे शक्य नाही. लगेच क्लिअर करून टाकलं, नाही तर लोक म्हणते ए देवा का लगेच तो येतो की काय असं होईल. अशी लोक अशी कधडी आहेत म्हणून माऊलींनी परत क्लिअर केलं. त्या बोलणाऱ्याला जेव्हा स्वतः बोलणाराच भेटतो तेव्हा तो पूर्वीप्रमाणे बोलेल म्हणजे हाक मारील असा व्यवहार घडणे शक्य नाही. अशा प्रकाराने जे मौन तीच माझी उत्तम स्थिती होईल. म्हणून तो बोलत असता त्याच्या त्या बोलत्याला बोली बोलवणारा जो मी तो भेटतो. पहा, संत महात्मे बोलत असतात ना, त्यांच्या बोलण्यात त्यांना जो बोलवणारा तो ऐकणाराला त्याला तो भेटतो. पहा, म्हणून तो बोलत असता त्याच्या बोलण्यात त्या बोलत्याला बोली बोलवणारा जो मी तो भेटतो. आजता सहजच त्याचे ते बोलणे मौन घडते, म्हणजे तो बोललाच नाही, कारण बोलायला आणि ऐकायला दोघं जण नव्हते. तेव्हा तू काय बोलला नाही, मी काय ऐकलं नाही, असा व्यवहार घडतो, त्याला म्हणतात मौन. आणि त्या मौनानेच त्या मला स्वतत्वता स्तवतो असे जाणावे. तसेच हे कीर्ती त्याचे बुद्धीने अथवा दृष्टीने जे जे तो जाणील अथवा पाहिल ते जाणणे व पाहणे, जाणण्याची व पाहण्याची दृश्य वस्तू एकीकडे सारून त्यात अधिष्ठान रूपाने समव्याप्त असलेल्या जाणणारालाच व पाहणारालाच दाखवते. आपण काहीही बघायला गेलो तर आपल्याला काय दिसणार, आपण नुसतं म्हणायचं जगामध्ये ब्रह्म दिसे उघडी, काही दिसत नसतं बरं का, त्याला काही दिसत नसतं. आणि काही न दिसणं हेच खरं दिसणे. नाही तर काहीतरी दिसतंय म्हणा, ते बघ दिसतंय म्हणायचं, ते भूत दिसत असेल. आरसा समोर येण्याच्या पूर्वी असलेले जे आपले मुख तेच पाहणारे असते व तेच आरसा हा उपाधी समोर आला म्हणजे प्रतिबिंब रूपाने आपल्याच मुखालाच पाहते. तद्वत उपयुक्त स्थिती दृश्याच्या निमित्ताने द्रष्ट्याला दर्शन घडते, पाहणारा भेटतो. पाहणाराची दृश्य वस्तू जाऊन द्रष्टत्वाचा निराश होऊन पाहणाराच द्रष्टा जेव्हा पाहणाराच्या दृष्ट्याच्या स्वरूपाला जाऊन भेटतो तेव्हा एकत्वामुळे एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे त्याचा द्रष्टेपणाही म्हणजे पाहणेपणाचा धर्मही उरत नाही. म्हणजे मी त्याला पाहिलं असंही नाही राहत, द्रष्ट मात्र स्वरूप उरते. स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊ गेले असता स्वप्नातील आलिंगन देणारा व आलिंगन देण्याची वस्तू ही दोन्ही नाहीसे होऊन जसे एकटे आपणच आपल्या जागी शिल्लक असतो अथवा दोन लाकडाच्या घर्षणामध्ये जो एक अग्नी उत्पन्न होतो तो अग्नी दोन्ही लाकडात जाळून लाकडी ही भाषा हे नाव नाहीसे करून आपण एकटा राहतो. गुरुराया स्वामी स्वयंप्रकाश, त्याला कोणी दुसरं प्रकाशित करत नाही. मी एवढं ऐकलं लगेच लोकांना वाटतं गुरु म्हणजे अशी एखादीच व्यक्ती असणार आणि ती स्वयंप्रकाशित आहे बाकी स्वयंप्रकाशित नाही. म्हणजे ह्या व्यक्तीला अधिष्ठानाचं ज्ञान प्राप्त. आता हे गुरुराय स्वयंप्रकाशित आहे हे याला कधी कळालं, तो स्वयंप्रकाशित झाला तेव्हा तो असं म्हणू शकत नाही मी स्वयंप्रकाशित आहे. मग श्रेय कोणाला द्यायचं, बाबाला. म्हणजे कीर्तन झालं का जे मी काय बोललो हे सर्व माझ्या सद्गुरुरायाच्या कृपेने बोललो. आणि बोललो कोण, तरी सुद्धा श्रेय आपल्याकडे घ्यायचं नाही, कारण श्रेय आपल्याकडे घेतलं का अहंकार निर्माण होईल. आणि म्हणून जाणते लोक श्रेय आपल्याकडे घेत नाही. ही पहिल्या अध्यायातली 22 का 23 नंबरची ओळ आहे. कोणती सांगा, म्हणून जाणतेने गुरु भजिजे येणे मग कृत कार्य होईल, जे सगळं अलबेल व्यवस्थित होईल. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषी. जिथून ही बोध झाला त्यांच्याकडे जखलून द्यायचं, म्हणजे आपल्याकडे काही येत नाही आणि आपण अहंपणामध्ये गुंतत नाही.
अथवा सूर्य आपल्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब स्वतः हाताने घेऊ गेला असता त्याचे प्रतिबिंब तर नाहीसे होऊनच जाते, पण त्याचे प्रतिबिंब सापेक्ष जे बिंबत्व तेही जसे जाते, त्याप्रमाणे जो द्रष्टा मद्रूप होऊन दृश्य वस्तू पाहण्यात जातो त्यास ती दुसरी दृश्य वस्तू म्हणून तर वेगळे असे काही उरतच नाही. म्हणजे आपण जरी देव पाहायला गेलो, मला देव पाहायचा बाबा, आणि हा देव पाहायला जो गेला तर पाहणारा शिल्लक नाही राहत, कारण तो ज्याला पाहायला गेला तो त्याला आपल्यासारखाच करून टाकतो. हा, देव पाहायला गेलो वस्तूशी जाता जाणण्याचे तत्वता तो होत असतो, वेगळं राहत नाही, असे काही उरत नाही. परंतु त्याचा दृश्य सापेक्ष असलेला द्रष्टत्वही नाहीच होते. म्हणजे मी पाहिलं हे सांगायला सुद्धा शिल्लक नाही. याला एकच दृष्टांत, मिठाची आठवण समुद्राची लांबी रुंदी पाहायला गेली, सांगायला शिल्लकच नाही राहिली. सूर्य अंधाराला प्रकाशित करायला गेला असता प्रकाश असा तो अंधार जर उरतच नाही, उलट सूर्याचा प्रकाशपणा हाही धर्म प्रकाशक भावही उरत नाही. त्याप्रमाणे दृश्य वस्तू जर मीच झालो आहे, त्यामुळे आपल्याहून दृश्य वस्तू भिन्न नाही, तर मग दृश्य सापेक्ष द्रष्टेपणाहीच उरत नाही. ती वस्तू मी वेगळाच नाही, तर द्रष्टेपणा म्हणजे पाहणारा सुद्धा शिल्लक राहत नाही. पण न्यून नसून उरत नाही, म्हणजे शून्य नसून भरीव ज्ञान मात्र स्वरूप उरते. म्हणजे काही शिल्लक नाही राहत का? नाही. मग भरीव ज्ञान म्हणजे परिपक्व दशा, यावर पाहणे व न पाहणे या एतत् विवर्जित जी सहस्थिती प्राप्त होते, तेच माझे खरोखर दर्शन होय. पाणी आणि न पाणी याच्या पलीकडचं जे खरं आहे ना, ते माझं दर्शन. हे अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीमध्ये तो क्रमयोगी द्रष्टा दृश्य या परस्परावलंबी सापेक्ष भावाने विवर्जित द्वैत निरपेक्ष सहज अखंड असलेल्या दृढ मात्र दर्शन स्थितीला आपल्या दृष्टीने सदाचाच अनुभवित असतो. किती अवघड शब्द वाटतात ते, पण हे साधना करणारा कळेल. परावलंबी सापेक्ष भाव मला दुसरीकडून मिळणार आहे, परावलंबी नाही. हा कोण झाला आता? स्वावलंबी. मीच येतो आणि मी मलाच पाहतो असा असलेला भाव विवर्जित द्वैत निरपेक्ष, वेगळेपणाने नाही, अद्वैत स्वरूपाने सहज अखंड. अट्टास करू नये का? सहज आहे. बरं, मधी खंड पडला होता का? अखंड असलेला दृढ मात्र दर्शन स्थितीला आपल्या दृष्टीने सदाच अनुभूत असतो. ते माझे साचोकार दर्शन त्यास होते. ते खरं दर्शन बरं का? नाही तर जाऊन आलो दर्शन करून आलो, आला दर्शन करून आला. आणि आकाश स्वरूपाने ओतप्रोत व्यापून सर्व व्यापक भरून राहिले असल्यामुळे त्याला जसे ढळणे क्रियात्मक हालचाल मुळीच नाही, तसा मी जो आत्मा तो झाल्यामुळे अधिष्ठान रूपाने सर्वत्र त्याचीच व्याप्ती झाली आहे. कल्पांत काळी पाण्याला प्रतिबंध केल्यामुळे ओतप्रोत उदकच भरल्यामुळे जसे उदकाचे वाहण्याचे थांबते, तसे मी जो एकमेव आत्मा त्याने सर्व विश्व कोंडले व्यापले आहे, त्यामुळे त्याला आत्म्या वाचून दुसरा पदार्थच उरत नाही. व उरेल तरी कसा? ज्या वेळेला त्यांनी सांगितलं कल्पाचा काळ अकांत होतं, सगळं संपलं जातं, तेव्हा सगळीकडे सृष्टी होती, पाणी होतं. ते ह्या पाण्याने तिकडं त्या पाण्याला जायचं असं नाही, सगळीकडेच पाणी झालेले आहे. त्यामुळे ह्या पाण्याने तिकडं वाद जाऊन मिळालं, तिकडं इकडं आला असं काय नाही. त्याप्रमाणे याला वेगळं सेपरेट काय करायचं? एकमेव आत्मा त्याने सर्व विश्व कोंडले. तिकडं जसं सगळं पाणी येतं, तर इकडं सगळं काय? आत्मा कोंडलेला असल्यामुळे त्यामुळे त्याला आत्म्या वाचून दुसरा पदार्थच उरत नाही. बरोबर आहे. जनीवनी अवघा देव, बरोबर आहे. पाय आपणच आपल्यावर चढेल का? अग्नी स्वतः अग्नीच लागेल कसा? पाणी हेच स्नानासाठी पाण्यात कसे प्रवेश करील? म्हणून सर्वत्र माझी ओतप्रोत व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडते. अद्वैत द्वैत रहित असा जो मी परमात्मा, त्या माझी हीच यात्रा करणे होईल. आता त्याला काय सेपरेट यात्रा करायची शिल्लक राहिली? तो स्टेशनला जाऊन आला तरी त्याने काय केली? तीर्थयात्रा केली. या त्याच्या बोधातच यात्रेचे सर्व श्रेय अंतर्भूत आहे. लक्षात ठेवा, आपल्याला आता पुढे पळायची गरज नाहीये. कळून घ्या, कळून नसेल कळालं तर ऐकून घ्या दुसऱ्याचं. पण एक आहे, राजाची मुलगी 32 लक्षणं युक्त होती. तिला नवरा बी 32 लक्षणं युक्ती पाहिजे होता, पण मिळाला तर मिळून मिळाला तर किती मिळाला? 30 लक्षणे. ते राजा म्हणला आता पोरगा पाहून मी थकलोय, जसे तुम्ही पोरगी पाहून थकले त्याचे.
हा, तर आता मला आहे ना जास्त नको, त्याच्याकडे 2 कोणती नाही तेवढी सांगा. ते म्हणले याला तर काय अक्कल काहीच नाही. बरं दुसऱ्यांनी सांगितले तर त्याचं काय, दुसरं कोणतं तत्व तर दुसऱ्यांनी काय सांगितलेलं ऐकत, ही 2 लक्षणं नाहीत. म्हणलं ही मुद्द्याची नाही का, चालता हो पाहिला. या त्याच्या बोधात यात्रेचे सर्व श्रेय अंतर्भूत आहे. तसेच पाण्यावरील लाट मोठ्या वेगाने जरी धावली तरी तिने पाण्यात सोडून भूभागाचे आक्रमण केले असे मात्र होत नाही. म्हणून त्या लाटेने जे स्थळ सोडावायचे ते किंवा ज्या स्थळास जावायचे ते स्थळ चालणारा तरंग, त्याचे चालणे व ज्याने चालावायचे ते पाय सर्व एक उदकच आहे. म्हणून म्हणजे सगळीकडे अद्वैत हुसरी एकच तत्व व्यापलेले. म्हणून ती लाट पाहिजे तितकी हवी तिकडे धावत गेली तरीही पंडुसुता ती उदक स्वरूप असल्यामुळे तिची एकात्मता केव्हाही मोडत कुठं गेली नाही गेली तरी तिला माहिती आपण सागर आहे. त्याप्रमाणे सिद्धांत हा भक्त सर्वोत्तपरी मद्रूप झाल्यावर मी परमात्मपणाने सर्वत्र भरलेला असून तो सर्वोत्तपरी माझ्याकडेच मत स्वरूपी आला असे होणे हीच कोणी माझी यात्रा होय. त्या यात्रेनेच तो माझा चांगल्या रीतीचा यात्री करू झाला असे समज. आणि त्याचे शरीराचे स्वभाव वशात तो काही एक कृत्य करण्यास बसला, कृत्य आरंभिले तरी त्या कृत्याचे निमित्त मीच त्याला भेटतो. काही करायला गेला तो तर त्याची गाठ कोणाची होती, माझ्याशीच होते. हे पंडुसुता अशा स्थितीत हे कर्म व कर्ता हा भेद जाऊन जो आत्मा त्याची एकरूप होऊन आत्मेत्वे करून मला पाहिले असता मद्रूप म्हणजे पूर्वी असतो तोच फक्त आबोध जातो. काय झालं, आबोध जातो म्हणजे काय होतो, बोध होतो. हे उरफट गणित ते नाही कळायला की परत आबोध जातो ऐवजी घाईघाईमध्ये म्हणला बोध जातो. सांगा बरं, बस त्याला मी पूर्वीचाच आहे आणि हे विसरलो होताना तो आबोध तो जातो आणि हेच कळतं बोध होतो पूर्वीचाच आहे मी. हे पाहत याप्रमाणे आरशाने आरशाला, वेळ झाला का सांगा, 15 मिनिटं जास्त घ्यायची ना. त्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणे होत असते किंवा सोन्याने सोने झाकले तर ते झाकलेच होत, ते झाकणे तर ते न झाकणेच होत असते. सोन्याने सोन्याला झाकून जमेल, दिव्याने दिव्याला प्रकाशले असता ते प्रकाशन न करणेच होईल. त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते कर्म करणे कसे होईल. आता सगळंच आत्मा झाल्यानंतर काहीच केलं नाही, यांनी काहीच केलं नाही. तो कर्म करीत असता तरी पण मी करता असून अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे असा अभिमान जेव्हा नाहीसा होतो तेव्हाच त्याचे सर्व करणे न करणे होत असते. अभिमान गेला ना का मग काहीच नाही केलं असं होतं, आणि अभिमान असलं सगळं केलं असं होतं. त्याला सर्व क्रिया मी मत्स्वरूप झाल्यामुळे त्याच्या सगळ्या दिनरजनीच्या सगळ्या क्रिया काय, दिनरजनी म्हणजे कोणता धंदा असतो, 30 दिवसात 40 कीर्तन, दिनरजनी हाची धंदा. 30 दिवसात 40 कीर्तन म्हणजे हा का नाही. मग सारखा टाळ्यान पकवा घेऊन नुसता बसतो, नाही तर मग कानात ते घालून बसतो. काय मोबाईल मधलं काय ते बोला ना तुम्ही, मग काय ऐकतो, भजन ऐकतो, भजन त्याला म्हणतात का दिनरजनी हाची धंदा. अरे अखंड दिनरजनी नाही, कधीच काळापासून ते चालू आहे दिनरजनी हाची धंदा. माणसांच्या योनीपुरता नाही, जो तुमचा श्वास आहे त्या श्वासाशी तुमचा असणारा निकट संबंध आहे त्याच्या संदर्भाने हे बोलणे दिनरजनी हाची धंदा. नाही तर गोविंदाची पवाडी म्हणजे यांना वाटेल तर पुढे घेऊन वाजत बसला काय, पवाडा या शब्दाचा अर्थ लगेच पळतील ना. तो कर्म करीत असतो तरी कर्म अमुक एक कर्म त्या मला कर्तव्य आहे पहा दिवस. त्याप्रमाणे मद्रूप कर्म करणे हे कर्म न करणे असेच होईल. तो कर्म करीत असतो तरी पण मी करता असून अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे असा अभिमान जेव्हा नाहीसा होतो तेव्हा त्याचे सर्व करणे न करणे होत असते. त्याला सर्व क्रिया ही मत्स्वरूप झाल्यामुळे, त्याच्या सगळ्या व्यवहारातल्या क्रिया मत्स्वरूप झाल्यामुळे त्या सर्व क्रिया म्हणजे जे काही न करणे होते त्याचेच नाव माझे खुनेचे मार्मिकतेचे पूजन होय. त्याचं हे पूजन आहे. देव घेऊन सगळे तामणामध्ये त्याला बुडवून आंघोळ घालण्याप्रमाणे नाही. तुम्हाला तामण माहिती का अरुण बाबा. म्हणून हे कपिल ध्वजा तो ज्या ज्या यथासंग क्रिया करतो तरी पण ते न करणे न केल्यामुळे निर्माण होते. त्या महापूजेने तो माझी पूजा करीत असतो. कळावा ही महापूजा, सगळे व्यवहारच त्याची चालले ती महापूजा.
ज्याप्रमाणे तो जे जे बोलेल ती माझी स्तुती आहे. मग काय बोलू द्या, तो जे काय बोलेल ती कोणाची स्तुती आहे? अहो ही जमीन खूप चांगली आहे, सोन्याच्या भावात जाणारी जमीन आहे. आता हा जरी जमिनीबद्दल बोलत असला तरी तो काय बोलतोय? देवाबद्दलच बोलत असणार आहे. कारण जमिनी त्याला जमीन वेगळेपणाने नाही, याचं वकील पत्र घेऊन तो जमीन म्हणतो, नाही तर सगळं काय म्हणतो तो जे जी बोलतो. कारण अद्वैत स्वरूपाबद्दलच बोलत असतो. त्याचे जे जे बोलण्याची ती माझी स्तुती आहे. तो जो तो तो जे जे पाहिजे ते माझे दर्शन आहे. आणि हा म्हणतो देव काय दिसा नाही मला, तो जे जे पाहिजे जे दृष्टी दिसेल ते हरिरूप. तो जे जे पाहिजे ते माझे दर्शन आहे. तो चालेल तीच माझी आदवय, तो चालेल तीच आदवय, जो मी त्या माझी यात्रा होय. हे कपिलध्वजा आदवय हे महत्वाचं वाक्य. आदवय म्हणजे दोन आहेच नाही. हे कपिलध्वजा तो जी कर्मे करील ती त्या माझी पूजा होय. तो जी कल्पना करील तो माझा जप आहे. काय केली नसती आपण असं करूया का, झाला जप झाला देवाचा. मग तो कशाबद्दल, त्याच्यात बद्दल असणार त्याचा. तो असं नाही म्हणून इकडं खरेदी घेऊ काय तिकडं खरेदी घेऊ काय, हे नाही. देव देते देव घेते, देवा सगळे व्यवहारीचे. म्हणजे जो देण्या घेण्याचा व्यवहार ज्याच्या बरोबर करते, जमीन ज्याची घेतली तो बी देव, आणि जे घेतले ते बी देव, आणि त्याच्याबद्दल त्याला पैसे दिले ते बी. बापरे, एवढा बोध आमच्या बाबाला बी नाही. मग आम्हाला मग बरोबर तुम्हाला कसं काय होणार? हे कपिलध्वजा तो जी कर्मे करील ती माझी पूजा होय. तो कल्पना करील तो माझा जप आहे. व तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय. मग तो पडून राहिला वाकडा तिकडा तरी पण ती काय समाधी स्थिती. पहा, ज्या उपभोग घेऊन पहा जीवनात आलात तर ती समाधी अवस्था होय. जसे सुवर्णाचे कंकण सदाचेच अभिन्न असते. बांगडी आणि सोनं वेगळं का एक? कंकण म्हणजे बांगडी, ते बांगडी सोन्याला सोडून नाही, सोनं बांगडीला सोडून नाही. जसे सुवर्णाचे कंकण सदाचेच अभिन्न असते, तसा तो या चौथ्या ज्ञान लक्षणात्मक भक्ती योगाने माझ्याशी नेहमी अनन्य अभिन्न असतो. तुम्ही असं म्हणू नका डोळा लागलाय काय, हे तुम्हाला वास्तविक दर्शन द्यायचं म्हणून भगवंत असं करतोय. कोणी केलंय? यालाच अद्वैत म्हणायचं. जागा बी तोच आहे, झुकला घेणारा सुद्धा तोच आहे. हे तुम्हाला कळण्यासाठी हसून बिलकुल नाही, मी एकदम रिअल बोलतोय. ते खरं बोलतोय की नाही शेवटी बाबा? बरोबर आहे. पहा, पाण्यात जशी लाट कापराच्या ठिकाणी जसा परिमळ या योगाने माझ्याशी नेहमी अनन्य अभिन्न असतो. पाण्यात जशी लाट कापुराच्या ठिकाणी जसा परिमळ व रत्नाच्या ठिकाणी जसे तेज भिन्न नाही. फार काय सांगावे, जसा तंतुशी पट किंवा मृत्युकीशी जसा घट नेहमी ऐक्यरूपाने असतो, तसा तो माझा भक्त नेहमी माझ्याशी अभिन्न ऐक्यरूप असतो. एक तरी ओळी अनुभवेल. असा कोण असतो असं नका तुम्ही डोक्यात घेऊ. असं असतो नाही, असं आपण होण्याचा प्रयत्न करू. आपण होऊच नाही आहेच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? निश्चय चित्ती दृढ झाला पाहिजे. बस, मग कामच झालं आपलं. मग काम झालंच आपलं. अर्जुना, या एकनिष्ठ स्वयंसिद्ध अशा अभेद भक्तीच्या योगाने यावत दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी भक्त दृश्यत्वादिक नामरूपाचा बाद करून नाम आणि रूप टाकून जे अधिष्ठान त्याच्याकडे, त्या अधिष्ठान स्वरूप जो मी त्या मला द्रष्ट्याला आत्मतत्वाने जाणतो. नामरूप वगळता जे वास्तव स्वरूप त्याच्याकडे तो पाहतो. म्हणजे बांगडी हे नाम वगळता त्याच्यातलं तो काय पाहतो? सोनं. तसं ही स्त्री पुरुष कुत्रे माजरं गाढवं डुकरं झाडं झुडपं हे नाम आणि रूप टाकून काय पाहतो? त्याचं अधिष्ठान ज्याच्यावर दिसतं ते तो पाहतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने स्थूल, सूक्ष्म व कारण या तिन्ही उपाधीच्या व विश्व, तेजस व प्राज्ञ या तिन्ही उपहिताच्या आकाराने रूपाने भावरूपाने जागृती, स्वप्न या उभय अवस्थेत व कार्यवर्गात आहेपणाने व अभाव रूपाने सुषुप्त अवस्थेत अव्यक्त कारण रूपाने नाहीपणाने जे काही स्फूर्ती म्हणजे प्रत्यास येते ते सर्व कार्य कारणात्मक अखिल विश्व आणि तत्कारण अज्ञान ही चिदाश्य साक्षी भाष्य असल्यामुळे दृश्य आहे. हे सुमते अर्जुना, ते हे सर्वच अधिष्ठान रूपाने मी द्रष्टा आहे. अशा बोधाच्या अप्रोक्ष अनुभूतीच्या भरात तो ज्ञानी भक्त जणू अनुभवाचा झेंडा होऊनच नाचू लागतो. हे सगळं जे दिसतंय ना,
हे स्वप्न पडल्यानंतर त्या अवस्थेमध्ये विचित्र चित्रसेना दिसते, पण जागृत झाल्यावर हे काही दिसणार नाही. म्हणजे आपण जागृत नाही का, मग हे दिसते याचा अर्थ हे दृष्टांत आहे. मग वेगळं भिन्न रूपाने काही दिसणार नाही. उदाहरण देऊन टाकतात, दोर आपल्या स्वरूपाने दृष्टीस पडल्यावर त्यावर भासणारा सर्पपणा बाधित होऊन तत्वता दोरचा याचा निश्चय होतो. तसा याचं मूळ ब्रह्मस्वरूप कळल्यानंतर हे काहीच नाही. दोरावर साप बसला ना, चला तुकाराम महाराजाकडे जाऊ, म्हणजे वैकुंठाला नाही, प्रमाणाकडे. रज्जू सर्पाकार, रश्मीवर जसं साप भासतो तसं आता या ब्रह्मावर हे जगत भासतोय. आता तो भासपाना पण गेला आणि आता मूळ मला स्वरूप दिसलं, काय? अधिष्ठान ब्रह्म. अलंकार हे सोन्याहून वेगळे असे गुंजभर सुद्धा नाही. सुवर्णाहून स्वतंत्र अशी अलंकारात सत्ताच नाही. या प्राणी मात्राला ब्रह्म अधिष्ठान सोडलं तर सत्ताच नाहीये. रश्मी नसेल तर साप दिसूच शकत नाही. तसे तुम्ही आम्ही दिसतंय, म्हणजे वास्तविक काय दिसतंय? ब्रह्म दिसतंय. पण आपण नामाने रूप पाहतो म्हणून आपल्याला ब्रह्म दिसत नाही. त्याला साप दिसतो, रश्मी दिसत नाही. पण ज्याच्यावर दिसतंय ती रश्मी कळाली तर साप आणि तो कोणत्या जातीचा आहे आणि विषारी आहे का ते निघून जाईल. तसं अधिष्ठान झाल्यावर मग हे विभिन्न दिसणारे म्हणजे दिसणार नाही का? दिसणार, पण त्याचं ज्ञान तत्वाने तो म्हणणार हे जरी वेगळं दिसलं तरी वेगळं नाही. असा दृढ निश्चय सुवर्णाहून स्वतंत्र अशी अलंकारात सत्ता नाही, असा दृढ निश्चय अलंकार आटून गेला जातो. निश्चय अलंकार आटून केला जातो. तसा विचार केला म्हणजे सर्व अलंकाराची आटणी झाल्यासारखीच आहे. तसं फक्त आपल्याला काय करायचंय, तिथं आटणी करावं लागते तेव्हा ऐक्य दिसतं. इथं विचार फक्त करायचा का हे जरी दिसलं तसं तसं नाही. पाण्यावर येणारे तरंगात एक उदका विरहित दुसरे काहीच नाही असे पक्के समज त्याच्या आकाराला जो स्वतंत्र अस्तित्व नसल्याचे जाणून बोलत नाही. जरी लाट दिसली तरी ती पाण्याशिवाय वेगळी, तसं जगत जरी दिसलं तरी ते ब्रह्माहून वेगळं नाही. अथवा जसे स्वप्नातील पाहिलेल्या सर्व विकारांची व्यवहाराची जागे झाल्यावर मोजमाप पाहू गेले असता त्यास आपले विरहित दुसरे काहीच अनुभवास येत नाही. जागे झाल्यावर जरी आपल्याला वाघ सिंह ते आपल्या मागे लागलेले जरी वाटले स्वप्नात आणि घाबरू, पण जागे झाल्यानंतर त्याला कळतं आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही. तसा ज्ञानी जागा झाला का त्याला दुसरं काय दिसत नाही. तसे व्यवहारात आहे व नाही या रूपाने अभाव रूपाने जी काही ज्ञानाची स्फूर्ती होते व ती सर्व मीच ज्ञाताच आहे अशी प्रत्यक्ष अनुभव घेऊन तो भक्त त्याचा उपभोग घेत असतो. झाला स्वयं पांडुरंग. ती अनुत्पन्न स्वरूपाचा जन्मरहित आहे. पहा आता सुरुवात झाली. खरा बोध बाबाकडून भेटल्यानंतर हा झाला पाहिजे. याला म्हणतात पूर्ण जागृती, त्याला म्हणतात खरा प्रबोध. मी अनुत्पन्न स्वरूपाचा आहे, म्हणजे माझा बर्थडे साजरा करू शकत, माझा 51 नाही, माझी 71 नाही, 75 नाही. मी अनुत्पन्न स्वरूपाचा आहे, मी उत्पन्न झालो नाही, त्यामुळे जन्मरहित आहे. मी ज्या पूर्वी काही मी जन्मरहित आहे, मी जरा रहित आहे. आता म्हातारा झालो, काय करू? अरे तू जरा रहित आहे. जरा म्हणजे तुला ही चामडी नाहीये, तू चामडीपेक्षा वेगळा आहे. मी नाशरहित आहे, माझा नाश होणार नाही. मी नाशरहित आहे. मी अव्यय रहित आहे. मला अवयव वगैरे नाही, व्यंग नाही मला कोणत्या प्रकारचे. मी ज्या पूर्वी काही नाही असं आहे. मी अनंत आहे, मी आनंदमय असा आहे असे समजतो. मी न चलणारा नाही पण चलला हे का नाही दाखवलं. मी न चलणारा, मग असं आपल्याला मायेच्या गुरफट्यात आणतो देव. मी न चलणारा, स्वस्वरूपापासून च्युत न होणारा, मागे न येणारा, त्रिविध परीक्षारहित अद्वैत आहे. सर्वांचा मूळ आद्य कारण आहे. मी आधी नाही आधीमधीचे आहे. मी देवाच्या मी आद्य कारण आहे. मी निराकार आहे. मी साकार आहे, मीच आहे. पहा लगेच म्हणजे निराकार म्हणलं तुम्हाला तर आकार दिसतो, मग आकार बी मीच. मी ज्याचे नियमन करावायचे ते नियम्य, सर्वांचा नियमक, उत्पत्ती रहित, अमर, अभय, सर्वांचा आधार आहे. या तिघांचं सुद्धा, यांना निर्माण करणाऱ्याचं सुद्धा निर्माण करणारा मी आहे. या दृष्टीने भगवान कृष्ण म्हणतात ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ. मी ज्याचे नियमन करायचे ते नियम्य, सर्वांचा नियमक, उत्पत्ती रहित, अमर, अभय, सर्वांचा आधार आहे. व त्यावरील अध्येय आश्रित असणारे सर्वही मीच आहे. मीच सगळ्यांचा आधार आहे. आणि जे आश्रित आहेत माझे, म्हणजे आधार म्हणजे राजा आपला आधार आहे, मग तो सुद्धा मी आहे. आणि त्याच्या आश्रित असणारी प्रजा सुद्धा कोण आहे?
मीच आहे. त्यावरील आश्रित असणारे सर्व मीच आहे. मी सर्वांचा अधिपती व सदाच असणारा, सहज व सतत सर्व व्यापी आहे व सर्वत्र अधिष्ठान रूपाने भरून असणार आहे आणि सर्वांच्या पलीकडचा असाही मीच आहे, असा बोध त्या जीवाला झाला पाहिजे. तर खरी बाबाची कृपा. सर्वांचा सर्वात नवा मी आहे आणि सर्वात जुना आहे. अत्यंत निर्विशेष व संपूर्ण मीच आहे. सर्वाहून मोठा, व्यापक आणि अणुरेणूहून लहान सूक्ष्म जे काय आहे ते मी आहे. मी क्रियारहित आहे, आपण काहीच करत नाही. मी स्वगताधिक भेदरहित आहे. मला कोणता भेद नाही. ह्या भेदाचा आहे का, असा आहे का, यादव वंशातला आहे का, क्षत्रिय वंशातला आहे, असा आहे का, तसा आहे, असं नाही. सगळ्यापेक्षा वेगळा आहे. स्वगताची भेदरहित आहे. मी संगरहित आहे. मी कशाचा संग करत नाही. आत्मा या शरीराचा संग नाही करत, करू नये परत कशाचं करत नाही. असा संगरहित. मी शोकरहित आहे. मला कधी शोक होणार नाही. म्हणजे आपल्या घरातले जरी कोणी गेलं तरी आपण रडायचं नाही. रडायचं खोटं खोटं त्यांना कळण्यासाठी फक्त, नाही तर म्हणजे हे दिले निगरगठ्ठ दिसतंय. शोकरहित आहे. व्यापक मी आहे. कार्य कारण उपाधी रहित उत्तम पुरुष मी आहे. मी शब्दातीत व कर्णरहित आहे. आता हे म्हणतील तो कुठं असा बोलतो का? मग कोण हा आमचा बाप बोलतो का तुमचा बोलतो? तो असा अनुभव सांगण्यासाठी बोलतो ना तो. मग मी शब्दातीत कर्णरहित आहे. मला शब्द नाही. मी कर्णरहित आहे. मी स्वरूप रहित आहे. मला कुळ गोत्रही नाही. कुळ गोत्र रहित आहे. मी सर्वत्र सारखा समव्याप्त व स्वतंत्र आहे. माझं ऐकत नाही. मग माझं बाबा मला बोध नाही करून द्यायचं का? तुम्हाला पूर्णत्व नाही करून द्यायचं का? अंडरटेकिंग ठेवायचं का? ताटाखालचं मांजर ठेवायचं का? ठेवा मग, जाऊ द्या. नाही रे, तसं नाही करायचं मला. मग कधी करता मला? मी सर्वत्र सारखा समव्याप्त स्वतंत्र आहे. सर्वाहून श्रेष्ठ जे परब्रह्म तेही मीच आहे. अशा मला एकाला अद्वैत भक्तीद्वारा आत्मतत्वाने यथार्थपणाने द्वैत निरपेक्ष एकत्वाने जाणतो व याही बोधाला जाणणारा उपजीव्यभूत स्वयंप्रकाश असा जो मी परमात्मा तोही आपणच आहे असे तो समजतो. जाणणारा सुद्धा मीच आहे तो समजतो. मग जसे स्वप्नातून जागे झाल्यावर स्वप्नातील अनेकता जाऊन आपले जे एकत्व उरते, हेही जसे त्यालाच काही वेळपर्यंत स्फुरत असते. काही वेळापर्यंत मी अमुक हे स्फुरत. सूर्य स्वतः प्रकाशरूप असून तो स्वतःचा प्रकाश होतो आणि प्रकाशक असा दोहीमधील अभेदही दाखवणारा तोच असतो. तो सूर्य आहे आणि ज्याच्यामुळे दिसला, या प्रकाशामुळे तो दिसला. ते प्रकाशक आणि प्रकाशक तोच आहे. प्रकाशक तो आहे आणि त्यांनी दाखवले, प्रकाशक केले, हा बी तोच आहे. त्याच्याकडून अभेदही जाणला जातो. तसा वेद्याला न्यायाचा जाणण्यास योग्य वस्तूचा विलय झाला असता केवळ वेदक द्रष्टा ज्ञाता जाणणारा उरतो. हे ज्याच्या प्रकाशाच्या साह्याने जाणले जाते तोही मीच आहे असे तो समजतो. त्याला अर्जुना आपल्या अद्वैपणास अभेदपणाने जाणणारे जे ज्ञाती मात्र उपजीव्यभूत ज्ञानकला स्वरूप आहे तोच ईश्वर आहे. तोही मी आहे हे त्याचे प्रत्ययास येते. सगळ्यात ईश्वर मीच आहे असं. द्वैत अद्वैत या सापेक्ष भावांपलीकडील जो एकम द्वितीय आत्मा तो निसंशय मीच आहे असे समजून मग ते ज्ञानही तेथेच त्या अनुभूतीत विलीन होऊन जाते. जे ज्ञान झालं ते त्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातं. तेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले एकपण स्वरूप जसे दिसते तेही नाहीसे होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तेही जसे काही कळत नाही. किंवा सोन्याचे अलंकाराकडे सोनेपणाच्या दृष्टीने पाहता क्षणीच अलंकाराची आटणी न करताही आटणी केल्याप्रमाणे होते. अथवा पाण्याच्या संबंधाने मिठाचे पाणी होते परंतु त्या मिठाचा खारटपणा पाण्याच्या रूपाने राहतो. तोही खारटपणा जिरून गेल्यावर हे मिठाचे पाणी झाले असा व्यवहारही जसा संपलेला असतो तसा पूर्वी मी देव व तो भक्त हा भेद असतो. तोही पूर्ण स्वानंद अनुभवाच्या ऐक्याने एकत्र कालून माझ्या स्वरूपी प्रवेश करतो. म्हणजे देवपणा वेगळा नाही आणि मी भक्त हे जे पूर्वी त्याचं द्वैत होतं तेही संपून कालून एक झालं.
आणि तो ही भाषा जिथे नाहीशी होते, तो माझा भक्त, त्याच्याऐवजी तोच्या सापेक्ष मी, तोही संपतो. आणि तो ही भाषा जिथे नाहीशी होते तिथे तत्सापेक्ष मी हा शब्द तरी कोठे व कोणाच्या अपेक्षेने उरणार. म्हणजे देव आणि भक्त दोन्ही संपले. आणि जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नाथ महाराज की तुकाराम महाराज दोघांची प्रमाणे देव भक्त आईची बोली जेव्हा भ्रांती नाही गेली, हे तुकाराम महाराजांचं प्रमाण. आणि तसंच सेम प्रमाण नाथ महाराजांचं. देवा भक्त आईची बोली जो भक्ती भ्रम निश्चय नसता झाला, देव भक्ताईची बोली जो भ्रांती नाही गेली, भ्रांती नाही गेली तोपर्यंत देव आणि भक्ताईची. आणि देव भक्त दोन्ही एकरूप झाले, एकरूपी झाले नाही, मुळीचे संचले जैसे जसे एकरूप झाले असं सुद्धा म्हणणं नाही. तो ही भाषा जेथे नाहीशी होते तेथे तत्सापेक्ष मी हा शब्द तरी कोठे व कोणाच्या अपेक्षेने उरणार. असा जेथे मीही नाही व तोही नाही, असे जे माझे रूप त्या माझ्या स्वरूपी तो ऐक्य भावाने समावतो. कापूर जाळण्याचा संपताक्षणी जशी अग्नीची समाप्ती होते, मग कापूर व अग्नी या उभयहून भिन्न जे आकाश तेच मात्र एक मात्र उरते. आकाश त्या कापुराची राखो शिल्लक नाही राहत आणि कापूर शिल्लक राहत नाही. ठाईच समाप्ती झाली जशी तसा मी आत्मरूप आहे हे विसरला आणि मी देह वेगळा होता हे समजला, मी भक्त आहे हे समजला आणि मी विसरला आणि मी देव आहे हेही विसरला. किंवा एकातून एक वजा केला असता बाकी जशी केवळ शून्य उरते तसा आहे व नाही या सापेक्ष भावाची वजाबाकी केला असता बाकी जे उर्वरित राहते ते मीच आहे. अशा स्थितीत जे एक ब्रह्म, हा एक आत्मा, हा एक ईश्वर, अशा शब्दाला बोलण्याला आकाशच अवकाशच राहत नाही. तत्सापेक्ष काही न बोलणे यालाही तेथे अवकाश राहत नाही. पहा नाथ महाराजांचं प्रमाण. हरिरूप तरंग, जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग, सिंधू तो अभंग नेने काही. सागराला काहीच माहित नाही, तरंग माहित नाही, लाट माहित नाही, नदी माहित नाही सागराला, तसा काही शिल्लक राहत नाही. किंवा जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग, न बोलणे हेही न बोलून मग ते तोंड भरून बोलावे. तसे जाणीव ज्ञान व नेणीव अज्ञान या दोहींचे भान कल्पना टाकून ते दृढ मात्र स्वरूप आहे असे जाणारे. तशा स्थितीत बोधानेच बोध जाणावा, आनंदानेच आनंद भोगावा आणि सुखानेच केवळ सुखाचा अनुभव घ्यावा. तसेच लाभाला लाभाची प्राप्ती झाली, प्रभा ही प्रभेकडूनच आलिंगली गेली व आश्चर्य हे उभेच्या उभे बुडाले. शमाला प्राप्त झाला, विश्रामही विश्रांतीच आला व अनुभवानेच वेडा झाला, संकोच पावला. फार काय सांगावे असे शुद्ध मी पण हेच कोणी फळ त्या कर्मयोगाच्या सुंदर विस्तारलेल्या वेलीचे सेवन केल्यामुळे क्रमयोग अनुष्ठानामुळे मद्रूप प्राप्तीचे सुंदर फळ मिळाले. हे किरीटी कर्मयोग रूपी चक्रवर्ती जो भक्त त्याच्या मुकुटावर असणारे जे ज्ञानरूप रत्न ते मी शोभतो व तसाच त्या मोबदल्यात माझे मुकुटावर तो रत्न म्हणून शोभतो. पा रामपूजी सदाशिव, सदाशिव पूजी राम. तो चक्रवर्ती भक्त माझ्या मुकुटावर असणारे ज्ञानरूप रत्ने मी शोभतो. काय वाक्य पहा. हे किरीटी क्रमयोगी चक्रवर्ती जो भक्तो त्याच्या मुकुटावर असणारे जे ज्ञानरूपी रत्ने ते मी शोभतो, त्याच्या डोक्यात असणारं ज्ञानरत्न मी शोभतो त्याच्या मुकुटावर, तसाच त्या मोबदल्यात माझ्या मुकुटात तो रत्न म्हणून शोभतो. म्हणजे याच्या मुकुटात तो शोभतो, त्याच्या मुकुटात हा शोभतो. हे संताचं कर्तृत्व, हे आपल्या बाबाचं कर्तृत्व. आपल्यासारखाच दुसरा त्याच्या मुकुटावर तो आणि याच्या मुकुटावर तो. पहा काय बाबा, हे ऐक्य बरं का, हे खरं ऐक्य संताचं. किंवा क्रमयोग रूपी देवळाचा हा जो मोक्ष रूपी कळस आहे त्या कळसावरील आकाशाचा विस्तार तोच आहे. अथवा संसार रूपी अरण्यातील क्रमयोग रूपी चांगला राजमार्ग मिळाला व तो मार्ग माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाला आहे. हे राहू दे. क्रमयोगी ओघाने भक्ती चित गंगा ज्ञान लक्षणात्मक भक्तिरूप गंगा ही अतिवेगाने स्वानंद रूपी समुद्र जो मी त्या मला जीवन गाठी तद्रूप होते. बघा, भक्ती चित गंगा जे आपल्याला मिळालं नाम त्याच्या ज्ञान लक्षणात्मक भक्तिरूपिणी ज्ञानाच्या वेगाने ही गंगा अतिवेगाने
स्वानंद रूपी समुद्र जो मी त्या मलाच येऊन गाठे मद्रूप होते. हे मर्मज्ञ अर्जुना, असा जो कर्मयोगाचा एवढा मोठा महिमा आहे, म्हणून आम्ही या क्रमयोगाचे वर्णन तुझ्याजवळ वारंवार करतो. परंतु योग्य देश, योग्य काल व योग्य पदार्थ याच्या विशेष अनुकूलतेने मला साध्य करून घेता येते. एरवी नाही, असा मी नाही, कारण मीच सर्वांचा आत्मा असल्यामुळे स्वतः सिद्ध, सर्वांचे सर्वही मीच असल्याने सहजच सदाच प्राप्त आहेच. आता सांगा, 6व्या अध्यायात सांगितलं अशी जागा पाहिजे, असं स्थळ पाहिजे तरच प्राप्त होईल, असं नाही बाबा. तर मी सर्वांच्या हृदयात येईल. अफगाणिस्तानमध्ये असलं नाही तर पाकिस्तानमध्ये असला तर त्याच्या ठिकाणी सुद्धा तोच मी आहे. असा मी नाही, कारण मी सर्वांचा आत्मा असल्यामुळे स्वतः सिद्ध, सर्वांचे सर्वही मीच असल्याने सहज सदाच प्राप्त आहे. म्हणून माझ्या प्राप्तीकरता काही शिनावे लागत नाही. हरिपाठातलं वाक्य, कैसे निदैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत, शिनशिवाया जास्त पळू नको, बस आत निरखत जा, तर तुझं ताबडतोब स्वरूप तुला प्राप्त होईल. म्हणून माझ्या प्राप्तीकरता काही शिनावे लागत नाही. मी या क्रमयोग उपायाने खरोखर सहज निश्चितपणे प्राप्त होतो. एक गुरु व एक शिष्य असा जो हा संप्रदाय खरोखर अनादी असून प्रसिद्धीला आला आहे, तो माझ्या प्राप्तीचा उचित उपाय समजण्याकरताच होय. गुरु शिष्य कशासाठी व्हायचे? दक्षिणा उपडण्यासाठी, बाबाचे फोटो घरात लावण्यासाठी? मी कसा आहे हे कळून देण्यासाठी गुरु शिष्य संप्रदाय. गुरु शिष्य संप्रदाय चालू आहे, पण मी काय हे गुरुच म्हणतो, एवढं काय सोपं नाही कळायला. मी गुरु शिष्य संप्रदाय नाही, हा भलताच कोणता तरी यांचा संप्रदाय चालू आहे. तुम्ही बी लुटा ना आम्ही बी लुटून घेतो, हा संप्रदाय चालू आहे. ओळ क्रमांक 26. किती 26? 1226. नाही आहे तिकडे आहे. अरे अर्जुना, पूर्वी तुम्ही स्वयंसिद्ध पहिलाच आहे, नंबर घेऊ नका. अरे अर्जुना, पृथ्वीच्या पोटात द्रव्य ठेवा आयता सिद्ध आहे, तसा काष्टात अग्नी आयताच आहे आणि कासेत दूध आयतेच आहे. या सर्व गोष्टी पूर्वसिद्ध आहेच. परंतु विचारपूर्वक पाहिले तर या गोष्टी जरी पूर्वसिद्ध आहेत, तरी पण त्या सद्वस्तूचा लाभ होण्याकरता काही उपाय करावे लागतातच ना. म्हणून गुरुकडे जायचं, समजून घ्यायचं, परत नाही तर मग गुरु शिष्य संप्रदाय बुडून जाईल. लाभ होण्याकरता काही उपाय करावे लागतात ना. त्याप्रमाणे मी स्वतः सिद्ध आहे खरे, तरी पण मत्स्वरूप प्राप्तार्थ फक्त माझ्या आड येणारे पदार्थ दूर करण्याचाच उपाय केला पाहिजे. माझ्या बाजूला आड ते काढून टाकायचं. ही फलप्राप्ती सांगितल्यानंतर पुन्हाही उपाय सांगण्याची प्रस्तावना सुतो वासुदेव का करीत आहेत? अशी जर कोणी या ठिकाणी शंका घेईल तर देवाच्या बोलण्याचा अभिप्राय कसा आहे? कारण फक्त संपूर्ण गीताशास्त्राचे सामर्थ्य असे आहे की जे मोक्ष प्राप्तीचे साधन प्राप्त करून देणारे आहे. हा गीतार्थातील महत्वपूर्ण चांगुलपणा आहे. ही दुसरी किती शास्त्र असली तरी ती प्रमाणसिद्ध मोक्षोपाय सांगणारी नाहीत. 1230 क्रमांकाच्या ओळीला थांबू. आता पूर्णत्व झालं त्या साधकाला, तरी उपाय का पुन्हा सांगायला लागले? अरे बाबा, ते सांगितलं पुन्हा 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 त्याच गोष्टीचा आनंद लुटायचा म्हणून. असो, 1230 क्रमांकाच्या ओळीला स्वयंसिद्ध आहे ते उद्या आपण पाहूया. 18वा अध्याय ओळ क्रमांक 1230 ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे